बिझनेस लव्ह स्पीड. बिझनेसला ऑलवेज स्पीडवर प्रेम असतं. लक्षात ठेवा, जो स्पीडनी काम करतो किंवा तुम्ही मनापासून ज्याही गोष्टीला टाइम देता ना, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होण्याशिवाय राहूच शकत नाही. आपल्या बायकांना ना स्पेशली खूप सवय असते की आपण दरवेळी ना भूतकाळात काय नाही झालं किंवा ते आधी ते चांगलं होतं, आता ते चांगलं नाहीये, या गोष्टींना ना आपण खूप वेळ कुरवाळत बसतो. त्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मी सगळ्यात आधी स्वतःला ठामपणे सांगितलं ना, अमृता, जे पण चांगलं होईल वाईट होईल ना, आपल्याला मागे वळून नाही बघायचंय. सोनं गहाण ठेवलं, पैसे आले माझ्याकडे. त्यावेळी मी अगदी मोठी व्हॅनिटी नाही, अगदी स्टार्टिंगची व्हॅनिटी मी 30,000 रुपयाची बनवली होती. कॉम्पिटिशन मानली ना तर आहे. जर तुम्ही कॉम्पिटिशन समजलीच नाही, तुम्ही कोणाला कॉम्पिटिटर समजलंच नाही, तर कशाला कुठली आली आहे कॉम्पिटिशन? हाय, हॅलो, नमस्कार. लोकमत सखीमध्ये मी गार्गी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर सेल्फ मेड सखीच्या या नव्या एपिसोडमध्ये आज आपल्या बरोबर एक अशी सखी आहे जिनं आपल्या मेकअप प्रतीचं पॅशन प्रोफेशनमध्ये बदलून यशाचं शिखर गाठलंय. स्वतः पुरताच नाही तर अनेक सखींना सेल्फ मेड बनवण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केलेला आहे आणि आज त्यांना सुद्धा स्वतःच्या पायावर उभं केलंय. अशा आपल्याबरोबर अमृता मेकअप एक्सपर्ट अकॅडमीच्या संचालिका आणि आर्या दागिनेच्या संचालिका अमृता मुळे मॅम आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत मी करते. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिले खूप सुंदर दिसतात आणि त्यांच्या या सौंदर्यामध्ये चार चांद लावलेले आहेत, ते म्हणजे या दागिन्यांनी. अर्थात आर्या दागिन्याचे हे दागिने आहेत आणि इतकी सुंदर याची डिझाईन आहे की तो मोह मला पण आवरलेला नाहीये. मी सुद्धा हे छान असं चोकर घातलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा खूप सुंदर दिसतंय. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या युनिक आणि खूप सुंदर आपल्याला दिसतात. तर आपण आपल्या आता गप्पांकडे वळणार आहोत. येस, पण सगळ्यात आधी मी तुम्हाला मनापासून थँक्स म्हणते की लोकमत सखीचे खूप सारे इंटरव्ह्यूज मी दरवेळी बघत होते आणि एक दिवस तुमचा कॉल आला आणि मी खूप जास्त मला आनंद झाला की खरंच की एवढी सुंदर अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली आहे आणि खरंच त्यासाठी आणि माझी निवड केल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. तर आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आदर्श आहेत तुम्ही प्रत्येक बिझनेस वुमनसाठी मी म्हणेन, कारण एक सामान्य स्त्री ते अगदी बिझनेस वुमन हा जो आपला टप्पा आहे आणि आज स्वतःकडे पाहताना कसं सगळ्यात पहिले वाटतंय तुम्हाला? कसं असतं की आपण एक छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधून आलो आणि आपल्या मराठी मुलींचं कसं होतं की दरवेळी आपल्याला आई वडील हे शिकवत आले आहेत की एक छान शिक्षण कंप्लीट करा, त्यानंतर एक सुंदर असा छान जॉब मिळू दे आणि त्यानंतर लग्न. म्हणजे या 3 गोष्टी सतत आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपल्याला शिकवल्या गेल्यात आणि त्या पावलावरच मी पाऊल ठेवलं होतं की कॉलेजचं शिक्षण कंप्लीट झालं, त्यानंतर एक बेसिक पगाराचा जॉब मिळाला आणि अगदी 22व्या वर्षीच लग्न झालं माझं. त्यामुळे असं काही डोक्यात आधी कल्पनाही नव्हती की आपल्याला बिझनेस करायचा आहे किंवा आपण सुद्धा काहीतरी कॅपेबल आहोत किंवा काहीतरी करू शकतो, खूप मुलींचं आयुष्य बदलू शकतो. पण कसं झालं की काही गोष्टी, जसं मी दरवेळी म्हणत येते की युनिव्हर्स तुमच्यासाठी काही गोष्टी डिसाईड करत येतात आणि त्याप्रमाणेच माझ्या आयुष्यामध्ये काही तो टर्निंग पॉइंट आला पुढे जाऊन की मी हळूहळू जॉब सोडून बिझनेसकडे वळले. आणि खरंच मला आज या क्षणी स्वतःबद्दल विचार करून असं वाटतं की कधी कधी लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स पण येतात ना, ते पण खूप चांगल्या गोष्टींसाठी येतात. जे होतं ते चांगल्यासाठी, जे होतं ते खूप चांगल्यासाठी होतं आणि सगळ्यात आधी मला हे चांगलं वाटतं ना की मी जॉब सोडायचा डिसिजन घेतला आणि काहीतरी स्वतःचं करायचा विचार केला आणि ते करूनच ते डेडिकेशन, हार्डवर्क आणि डिसिप्लिन हा शब्द खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. मी दरवेळी माझ्या स्टुडंट्सना पण हे सांगत असते की तुम्ही कितीही हार्डवर्किंग आहात, तुम्ही कितीही कन्सिस्टंट आहात, पण तुमच्यामध्ये ते डिसिप्लिन नसेल की ती गोष्ट आपल्याला डेली करायचीच आहे, तर कदाचित तो सक्सेस थोडासा लांबणीवर जातो असं मला वाटतं. ते डिसिप्लिन मी मेंटेन करत आले माझ्या बिझनेसमध्ये आणि आज तुम्ही म्हणजे मी आज इथे आहे, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे ही. आणि आपण तुमची जी बिझनेस जर्नी आहे ती खऱ्या अर्थानं जे मी त्यांच्याशी बोलले तेव्हा सुद्धा मला समजून आलं खूप इन्स्पिरेशनल आहे. आपण ती बिझनेस जर्नी पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी ती अमृता तुम्हाला आठवते का, जी तुम्ही जसं म्हणालेलात आधी आपण गप्पा मारताना की एअरलाईन मध्ये जॉब करत होत्या आणि त्यानंतर मग गृहिणी म्हणून सुद्धा तुम्ही उत्तम अशी तुमची जबाबदारी निभावली आणि त्यानंतर आज बिझनेस वुमन.
कसं होतं, की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचं, काय करायचं? त्यावेळी ना आयटा नावाचा एक कोर्स खूप फेमस होता. बर. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन हं, असं त्याचं फुल फॉर्म आहे. हं, तर सगळेच ते करत होते आणि केळकर सारख्या कॉलेजमध्ये मी होते. तर मी विचार केला चला, चला हा करूया म्हणजे तिकीट ऑडिटिंग किंवा बॅक ऑफिस प्रोसेसमध्ये आपल्याला जॉब मिळेल आणि ह्याचे जॉब कसे 9 to 5 असे हं. आयडियल छान जॉब होते. पण ज्यावेळी मी तिथे जॉबला गेले त्यानंतर कळलं, की तिथे बेसिक पेच माझा 7,000 पासून स्टार्ट झाला होता. आणि तसं करत अ, माझं लग्नही एकदम इतक्या लवकर झालंय, की 22व्या वर्षी. त्यामुळे लहान वयातच खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या फॅमिलीच्या, हं. जॉबच्या आणि मग ते करत असताना कुठेतरी असं वाटत होतं ना, की मी कुठेतरी हरवून चालले. कारण की 4 वर्षाचा तो जॉब मी कंटिन्यू करत होते आणि माझा पगार हा 7,000 पासून अगदी फक्त 10-11 पर्यंतच पोहोचला होता. हं. तर त्यावेळी मी विचार केला, "अरे, हे किती म्हणजे असंच राहणार आहे का आपलं हो. आयुष्य?" आणि जॉब जरी स्विच केला, हं. तरी असे किती पैसे वाढणार? आणि खरंय. त्यात अचानक असं झालं, की सासूबाई गेल्या. त्यामुळे मुलीला सांभाळायला कारण की माझ्या मुलीला माझे सासू-सासरेच सांभाळत होते. बरं. ते गावी असायचे, हं. पण ते मुलीला सांभाळण्यासाठी माझ्याकडे इथे ठाण्याला येऊन राहिले होते. बरं. अचानक सासूबाई गेल्या, त्यामुळे सासरे म्हणाले, "मी आता गावी जातो. आता मुलीचं बघा." मग मला जॉबच सोडावा लागला आणि जॉब हो. सोडून कंप्लीटली म्हणजे मी ॲज अ हाउसवाईफ घरात 1 वर्ष होते. पण तुम्हाला माहिती आहे, की लहान वयात संसार केला होता आणि संसारात म्हटलं, की संसाराला कसं दोन्ही चाकं तेवढी मजबूत खरी असणं गोष्ट आहे. हे फार गरजेचं असतं आणि म्हणूनच कुठेतरी माझ्या नवऱ्याला किंवा असं वाटायला लागलं, की "यार अमृता असं काहीतरी प्रोफेशन चॉईस कर गं. तू हुशार आहेस, हं. तू जिद्दी आहेस, मेहनती आहेस. तर तू असं काहीतरी कर, की तू आर्याला पण सांभाळशील, तू घर पण सांभाळशील आणि कुठेतरी थोडे आपल्याला पैसे मिळाले तर आपल्या संसाराला पण हातभार लागेल." हातभार लागेल. या विचाराने मी म्हणाले, "काय करूया, काय करूया?" तर आधीपासून मेकअप, ब्युटी, छान-छान राहणं या गोष्टींची लहान असल्यापासून फार आवड आवड. होती आणि म्हणून मग मी त्या कोर्सची एखादी चौकशी केली. पण मला जेव्हा मेकअप इंडस्ट्रीबद्दल कळलं, त्यावेळी कळलं, की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप आहे हं. आणि म्हणूनच त्या राइट. वेळपासूनच तिथे हळू-हळू छोटी-छोटी बेबी स्टेप्स घेत आज आपल्याला 7 वर्ष जवळ-जवळ पूर्ण झाली आहेत. खरंय. आणि ती जेव्हाची अमृता मी आधीची तुम्ही जसा प्रश्न विचारला, ती अमृता खूप पॅशनेट होती, ती हं. हार्डवर्किंग होती, खूप डेडिकेटेड होती आणि ती आजही तशीच आहे. त्यामुळे कदाचित आजही माझी म्हणतात ना सगळे जे पण मला भेटतात, की "मॅम तुम्ही पूर्वी जशा होता ना, तशाही तुम्ही आजही आहात." कारण की माझी पावलं, माझे रूट्स मी ऑल्वेज ते सेम ठेवले आहेत आणि त्याबद्दल मला अजूनही स्वतःच्या आधीच्या खरंय, अमृताचा खरंय. पण खूप अभिमान वाटतो. खरंय. म्हणजे आपण कितीही भविष्यामध्ये पुढे गेलो तरी येस. आपल्या मातीशी आपली नाळ जोडलेली असणं खूप गरजेचं आणि असतं. परिस्थितीशी. खरी गोष्ट आहे. कारण खरी की ती गोष्ट आहे. परिस्थिती आपण जी घडवली आहे आता हो. इथपर्यंत, तर ती आपण कधीही विसरली नाही पाहिजे असं मला कारण वाटतं. परिस्थिती खूप काही शिकवत खूप असते. काही शिकवते, खूप काही खरंय. शिकवते. जसं तुम्ही आता म्हणालात, की तुमची सुरुवात मेकअप इंडस्ट्रीमधनं झाली हं. आणि म्हणता-म्हणता त्याला आज 7 वर्ष वर्ष झालेली आहेत. कंप्लीट झालीत. उत्तुंग येस. असा प्रतिसाद आहे. अगदी सोशल मीडियावर सुद्धा जिथे-तिथे आम्हाला येस. तुमचे व्हिडिओज पाहायला मिळतात. तर नेमकं मेकअप इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही आलात, काय चॅलेंजेस होते? कसा तुमचा तो प्रवास सुरू झाला? येस. मी जसं तुम्हाला म्हणाले, की मेकअप इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी मी आले, तेव्हा मला एक कळलं होतं, की याचं आधी प्रशिक्षण घेणं हे खूप गरजेचं आहे. हं, आणि मग त्यासाठी क्लासेस शोधायला चालू केले. हं. क्लासेसची फीज बघून मी थक्क झाले. म्हणजे काही लोकांची 1-1, 1.5-1.5 लाख पण फी होती. कारण की पहिलं कसं होतं, की मी जेव्हा 7 वर्षाच्या आधीची मेकअप इंडस्ट्री तुम्हाला सांगतेय, त्यावेळी ना डिमांड खूप होती, सप्लाय खूप कमी होता. खरंय. त्यामुळे सप्लाय कमी असल्यामुळे ना, खूप सिलेक्टेड असे मेकअप आर्टिस्ट होते ना, जे क्लासेस घ्यायचे आणि हं, त्यामुळे ते एक्सपेन्सिव्ह होते. हं. म्हणजे चांगल्या मेकअप आर्टिस्टकडे मला जायचं आहे ना, तर मला कमीत कमी 50 ते ₹1,00,000 फी भरायची आहे. असं होतं आणि मी सुरुवात माझी आणि कसं होतं, की मूल पदरात, त्यात हं. लग्नानंतर जवळ मी हा विचार 7 ते 8 वर्षानंतर करत होते. राइट. आज बघ बघ म्हणजे माझ्या लग्नाला 14 वर्ष व्हायला आली आहेत. या वाह! फील्ड म्हणजे तुम्ही बघू शकता हा ग्राफ. म्हणून मी विचार केला, बापरे! आपण काहीतरी बिझनेस करायचा विचार करतोय आणि आपण हं, एवढी इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला नाही करू शकत. हं, आणि कसं एकच माझा नवरा एकटा कमावणारा होता, त्यामुळे त्यात घराचे ई-एम-आय. तर आपल्याला कसं होतं, त्यावेळी विचार करावा लागतो, की आपण बिझनेस करतोय, पण हं. त्यात होऊ का सक्सेसफुल? हा कुठेतरी एक व्हेरी ट्रू. निगेटिव्ह फॅक्टर थोडासा आपल्यामध्ये आधी येतो, एक गृहिणी असल्यावर. खरंय. कारण की कुठेतरी पैसे डुबणार तर नाही ना, हं, वाया गेले तर काय होईल? मग अशा वेळी मी विचार केला, की नाही, नाही आपण रिस्क घेऊयाच. मग मी माझं सोनं गहाण ठेवलं आणि बरं. तेव्हा मी तिथून
काही आपल्याला म्हणजे पैसे आले माझ्याकडे. मग त्यावेळी मी अगदी मोठी व्हॅनिटी नाही, अगदी स्टार्टिंगची व्हॅनिटी मी 30,000 ची बनवली होती बरं. आणि एक छोटासा कोर्स जॉइन केला होता. विचार केला की नाही आत्ता पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, की मला हे पैसे फेडावे लागणार आहेत तरच माझे दागिने परत येतील. आणि म्हणूनच एक म्हणतात ना जिद्द आणि एक आपल्यावर असलेलं हे बर्डन. खरंय. बर्डनपेक्षा एक टांगती तलवार, की बाबा आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली हो. आहे आणि आपण आज ते करायलाच लागणार आहे आपल्याला. मग अशा वेळी मग मी काय केलं, की ते करता-करता मी स्वतःला डिसाईड करून टाकलं, हं. की नाही आता मला मागे वळून बघायचं नाहीये. जे पण काम मिळेल, अगदी मला ₹500 ची पण ऑर्डर मिळाली ना, तरीही मी त्या तेवढ्याच इंटरेस्टनी आणि तेवढ्याच मेहनतीने आणि तेवढ्याच आवडीने समोरचीला रेडी करत होते. का? कारण की मला फक्त आनंद बघायचा होता. खरंय. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या क्लायंटला रेडी करतो आणि ती पूर्ण मेकअप नंतर आपल्याला सांगते ना, की मला खूप मेकअप आवडला. हे पैशापेक्षा पण खूप खरी गोष्ट आहे. सॅटिस्फॅक्शन देणारं होतं ना, हे त्यावेळी मला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये कळायला लागलं. मग त्यानंतर मग ऑर्डर्स, मग क्लासेस, मग काय मागे वळून मी बघितलं नाही. पण पुन्हा मी तुम्हाला सांगेन, की तो जो प्रवास आहे ना, त्यात एकही दिवस मी वाया नाही घालवला. जसं तुम्ही आधीही बोलता-बोलता येस, बोलला येस, होतात, येस. की मी प्रत्येक क्षणाचं सोनं केलं. सोनं केलं, खऱ्या सोनं केलं. अर्थानं म्हणजे ती गोष्ट अगदी चपखल बसते तुम्हाला असं मी म्हणेन. हं. आणि कुठलाही गोष्ट आपल्याला करायची असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर त्यासाठी ते चॅलेंजेस आणि ते अगदी शून्यातून विश्व निर्माण विश्व करावंच निर्माण लागतं आणि करणं ती एक गृहिणी करू शकते त्याचं करू उत्तम शकते, उदाहरण करू आहात शकते. तुम्ही. म्हणजे मला सगळ्यांना सांगायला हे आवडेल मेकअप इंडस्ट्रीतल्या मुलींना, ज्या हां. नवीन-नवीन या इंडस्ट्रीमध्ये येतायत. तुम्हाला असं वाटत असेल ना, की आपण भरपूर कोर्स केले, भरपूर महागातली व्हॅनिटी बनवली, तर आपल्याला ऑर्डर समोरून चालत येणार आहे, तर असं नाही होत पहिली हं, गोष्ट. हं. त्यासाठी ना तुम्हाला जे काम येतंय, ते तुम्हाला बरोबर. लोकांपर्यंत रिप्रेझेंट करणं, हं. लोकांपर्यंत पोहोचवणं ही जास्त मोठी आणि महत्त्वाची प्रोसेस आहे. आणि राइट. त्यासाठी सगळ्यात जास्त आपल्याला एफर्ट्स टाकावे लागतात. हं. कारण की बघा, तुमची व्हॅनिटी 1,00,000ची आहे, पण ती घरात पडली आहे किंवा तुम्ही मोठा कोर्स केलाय, त्याचं सर्टिफिकेट घरात लागलंय. कोणी समोरून दार ठोकून येणार आहे येणार का, की नाही. "बाई, तू एवढं छान केलंय, माझं ऑर्डर कर. मी आज ब्रायडल माझी ऑर्डर आहे, मी तुला देते." असं नाहीये. जोपर्यंत तुम्ही सोशल मीडियाचा सोशल मीडिया घराघरामध्ये आहे. हं. आपण डेली स्वाईप, स्वाईप, स्वाईप करत असतो. व्हेरी ट्रू. मला असं वाटतं ना, की लोकांना असं वाटत असेल, की सोशल मीडिया खराब आहे, हं. Instagram यूज नाही केलं पाहिजे किंवा पण मला असं वाटतं, आज जे काही तुम्हाला हे आर्टिस्ट आज दिसतायत सोशल मीडियावर, जे काही हं. त्यांचे बिझनेसेस, त्यांचा सक्सेस दिसतोय, हा कुठेतरी सोशल मीडियाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यामध्ये. खरी पण गोष्ट आहे. तुम्हाला त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आलं पाहिजे हं. आणि ते मी केलं. व्हेरी ट्रू. आणि त्या योग्य वापरामुळे मी आज लोकांच्या घराघरात पोहोचले. लोकांना पटवून दिलं. माझं काम दरवेळी टाकत राहिले डेली बेसिसवर आजही. हं. आजही माझ्या Instagramमध्ये तुम्ही किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझी स्टोरी गेलेली नाहीये किंवा माझा अपडेट आलेला नाहीये, असं कधीही झालेलं नाहीये. भलेही मी कितीही बिझी असेल. मी ऑलरेडी माझे आठवडे प्लॅन केलेले असतात. हं. मग हे जे डेडिकेशन आहे, जे आजही आपण देतोय, तुम्ही विचार करा ते 10x मी आधी स्टार्टिंगला दिलंय. 0 होते तेव्हा. कारण की मला राइट. एवढं माहिती होतं, जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचेन, तेवढ्या मला इन्क्वायरी वाढणार आहेत. व्हेरी ट्रू. जेवढ्या इन्क्वायरी येणार, तेवढेच माझे म्हणतात ना कन्व्हर्जन होणार आहेत. हं. आणि कन्व्हर्जन झाल्यावर ऑर्डर्स मिळणार आणि मगच पैसे येणार. हं. मला ही जी प्रोसेस होती ना, ही परफेक्टली माहिती होती. हं. म्हणूनच मला नवीन मुलींना सांगायला आवडेल, की खरंच खूप इन्व्हेस्टमेंट केली आहे ना, पण जोपर्यंत स्वतःचे सेल्फ एफर्ट्स तुम्ही नाही देणार ना, खरंय. तोपर्यंत हा प्रवास थोडा स्लो स्लो होईल तुमचा. होणार. तुम्हाला व्हेरी ट्रू. फास्टेस्ट ग्रो करायचंय माझ्यासारखं, तर नक्कीच तुम्हाला थोडं फास्ट पळावं लागणार आहे. आणि मी व्हेरी दरवेळी एक वाक्य म्हणते, हं. की बिझनेस लव्ह स्पीड. बिझनेसला वाह! ऑल्वेज स्पीडवर प्रेम असतं. लक्षात ठेवा. जो स्पीडनी काम करतो किंवा तुम्ही मनापासून ज्याही गोष्टीला टाईम देता ना, हं. ती गोष्ट तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होण्याशिवाय राहूच शकत नाही, असं मला वाटतं. त्यामुळे खरंय. खरी म्हणजे मला गोष्ट असं आहे. सांगावसं वाटलं इथे. आणि हा 7 वर्षाचा प्रवास त्यामध्ये अनेक तुम्हाला अनुभव आले असणार. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या ब्राईडला तयार करताय किंवा तुमच्या स्टुडंट्सच्या बाबतीत वगैरे, हं. असा एखादा तुम्हाला अनुभव आठवतोय का, की तो अगदी संस्मरणीय होता? किंवा असा एखादा अनुभव, की ज्याच्यामध्ये असं वाटलं, "अरे, हे तर मी कधी म्हणजे हं. एक्स्पेक्टेड पण केलं नव्हतं आणि ती गोष्ट मला मिळाली आहे." म्हणजे नशिबाने मी दरवेळी म्हणेन ना, की मला ना लोकं खूप चांगली मिळत आली. हां. खूप चांगली म्हणजे माझे क्लायंट, माझे स्टुडंट्स खूप अतिशय पॉझिटिव्ह लोकं दरवेळी मला माझ्या या प्रत्येक टप्प्यावर मला मिळत आली.
ब्राईडचे तर खूप सुंदर एक्सपिरियन्स होते, कारण की ही फील्डच अशी आहे ना, की आपण एखाद्याच्या ना आनंदात सहभागी होतोय खरी गोष्ट. आणि दुसऱ्याला जे आनंद देतो आणि तिला जेव्हा हजारोनी कॉम्प्लिमेंट मिळतात ना, की "वॉव! किती सुंदर दिसतीये, काय सुंदर, काय छान केलंय." तर हे ब्राईडनी आपल्याला सांगण्यापेक्षा ना, आपण ते जेव्हा बघतो ना आजूबाजूला, की लोकं इतकं छान तिला म्हणतायत आणि हे माझं काम आहे. त्यामुळे तो एक सुखद अनुभव दरवेळी मला येत होता. पण मला तुम्हाला एक स्पेशल अनुभव सांगायला फार आवडेल. तो म्हणजे ना, की आत्ता रिसेंटली माझ्या बॅचमध्ये ना एक मुलगी होती. मुलगी हं, म्हणजे बाई होती. तिला हं. मोठी मुलं आहेत 2 अच्छा. आणि ना त्यांना विटिलिगो स्किनचा प्रॉब्लेम होता. कोड येणं. बरं. कोड येतं ना ओके. आपल्याला, हां. तसा विटिलिगो स्किनचा प्रॉब्लेम होता. त्या मला म्हणाल्या, की "मॅम माझी ना फार इच्छा आहे हो तुमच्याकडून कधीतरी मेकअप करून घ्यायचा." तर मी सुद्धा एकदम चॅलेंज एक्सेप्ट केलं. मी म्हणाली, "ओके, आता हे बघ विटिलिगोचे बऱ्यापैकी स्पॉट असे हेवी स्पॉट होते." हं. तर मी म्हणाले, "वॉव! मला पण खूप आवडेल तुझ्यावर काम करायला." तर मी तिच्यावर मेकअप केला. तिच्यावर मेकअप केल्यानंतर ती बिफोरची आणि त्यानंतर ती आफ्टरची, ती एवढी सुंदर दिसत होती म्हणजे अगदी जुन्या हिरोईनी दिसतात ना तशी. आणि तिने ना सगळ्यात आधी आरशात बघितल्यावर ना टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण की तिने तिचं सौंदर्य आहे ना, ते तिच्या लग्नाच्या आधीच थोडं हे झालेलं. खरंय. म्हणजे ती आजही मी म्हणेन ना खूप सुंदर आहे ती. ती मनाने सुंदर आहे, दिसायला खूप सुंदर आहे. पण एक शेवटी बाईला तुम्हाला माहिती आहे, की आपला एक चेहरा किती मॅटर करतो. त्यावेळी ती म्हणाली, "मॅम तुम्ही मला माझ्या लग्नात का नाही भेटलात ओ? मी लग्नात पण इतकी सुंदर नाही दिसले." त्यावेळी वाह! तिने काय केलं त्यापुढे जाऊन, हं, तिचा नवरा वसईला राहतो. हं. तिने वसईला नवऱ्याला फोन केला. ती म्हणाली, "तुम्ही आता कुठे आहात?" ते म्हणाले, "अरे मी ऑफिसमध्ये आहे." "नाही, नाही तुम्ही आता एक काम करा, तुम्ही घरी जा. घरून जाऊन तुम्ही कुर्ता घ्या आणि कुर्ता घेऊन तुम्ही थेट अकॅडमीत या." ओह! तर तो म्हणाला, "का, का?" "नाही मॅमनी ना मला खूप सुंदर मेकअप केलाय आणि आपण लग्नात फोटोशूट करू शकलो नाही, पण मला आज करायचंय." वाह! ती जिद्दीला पेटली आणि आम्ही पण कसं, की आम्ही म्हणालो, "आता बापरे! डेमो झालाय, सगळ्या स्टुडंट गेल्या." ती म्हणाली, "मॅम प्लीज थांबा ना, मला आज ह्यांच्यावर फोटोशूट करायचंय." लिटरली आम्ही त्यांची 1-1.5 तास वाट बघितली. ते आले. ट्रेन-बिननी कुर्ता आई घेऊन गं! आले. आणि माझा भाऊ कसा प्रोफेशनल फोटोग्राफर असल्यामुळे हं. त्या दोघांचे अगदी नवरा-बायकोसारखे वाह! लग्नाच्या त्यांच्या 15 वर्षानंतर इतके छान फोटो काढले आणि तो आनंद होता ना, मी तुम्हाला खरं सांगते. मला तिकडे ना असं सार्थक झाल्यासारखं वाटलं, यार मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. मी एक बाईला तिचं सौंदर्य सौंदर्य दे. काय असतं, त्याची मी जाण करून देऊ शकते. हे मला त्या क्षणाचा जो माझा अनुभव होता ना, तो माझ्यासाठी जरा बापरे! म्हणजे खूपच तुम्ही स्पेशल. सांगताना पण माझ्याही नाही, अंगावर नाही, नाही काटा आणि आला. खूप स्पेशल होता आणि तुम्हाला हं. इतकं सांगायला मला आवडेल, माझ्या Instagramवर पण त्याचे जवळ-जवळ 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज गेले. वाह! त्या स्पेशली आणि ती काही प्रोफेशनल मॉडेल नव्हती, काही नाही. सर्वसामान्य स्त्री, जी माझ्याकडे आली आहे शिकायला आणि मला हा अनुभव खूप जास्त सुंदर वाटतो माझ्या खरंय, आयुष्यातला. खरंय. आणि म्हणजे आपण जे काम करतो, ते समोरच्यानी अशा प्रकारे त्याचं कौतुक ॲप्रिशिएट करणं, करणं ॲप्रिशिएट आणि करणं मनापासून आवडणं आणि म्हणजे या गोष्टी आपल्या मर्मबंधातली ठेव होऊन बसतात, की होऊन ज्या बसतात. कधीही न न पुसणाऱ्या असतात. पुसणार आहेत खरंच. खरंय, खरंय. तर मॅम आपण जेव्हा बिझनेस सेक्टरमध्ये असतो, अगदीच तो काय म्हणतो ना, की शॉक बेरर असं हे सेक्टर आहे. हं. बरेच चॅलेंजेस आपल्यासमोर असतात. त्याच्यामध्ये कोरोना ही एक अशी फेज होती, की असंख्य चॅलेंजेस प्रत्येकाला होते. अशामध्ये मेकअप हे एक असं सेक्टर आहे, जे सर्व्हिस सेक्टर आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये खूप बंधनं होती, सगळा आपला व्यवसाय ठप्प होता. पण हं. अशा या फेजमध्ये सुद्धा अमृता हे नाव घराघरामध्ये पोहोचलं, सर्वश्रुत झालं. काय ती जर्नी होती? कसं तुम्ही ह्या चॅलेंजला टॅकल केलं? बापरे! कोरोनाचा जो टाईम होता तो आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप म्हणजे असं होतं आपण कधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं, खरंय. की आपली मुंबई अशी बंद सुद्धा पडू अनपेक्षित. शकते. आणि त्यावेळी ॲज अ मेकअप आर्टिस्ट माझे कसे होते, की ब्राइडल बुकिंग्स आहेत ना, हं, जेव्हा ब्राइडची डेट निघते लग्नाची, हं. तेव्हा सगळ्यात आधी ती काम करते हॉल बुक करायचं आणि आणि मेकअप मेकअप आर्टिस्ट बुक करायचं. आर्टिस्ट. त्यामुळे आमचे बुकिंग आहेत ना, हे जवळ 3 ते 4 महिने आधीपासूनच होतात. आणि अशा वेळी माझ्याकडे पण खूप साऱ्या बुकिंग्ज होत्या आणि काय झालं त्यामध्ये, की लोकांना त्यावेळी गव्हर्नमेंटनी सांगितलं होतं, की 50च लोकं आली पाहिजेत हं, हं. त्यावेळी. आणि खूप ब्राईडला असं वाटलं, की 50 लोकांमध्ये काय लग्न काय करणार? लग्न त्यामुळे करणार? आमचे बुकिंग्स एवढे धडाधड कॅन्सल होत होते. आम्हाला बुकिंग अमाउंट रिटर्न करावी लागत होती. खूप टेन्शन आलं होतं, की आता कसं करणार आणि काय करणार? मग त्यावेळी मी शांतपणे एकदा बसले. मी म्हणाले, "नाही, इथे या क्षणी आत्ता कुठेतरी आपली गाडी रुळावर आली आहे आणि आत्ता कुठेतरी आपल्याला एवढ्या छान-छान ऑर्डर्स मिळायला लागल्यात. आत्ता मला अमृता मी स्वतःच्या मनाला म्हणाले, की मला आता शांत बसायचं नाहीये. मला आता काहीतरी असं केलं पाहिजे ना, की या करोना काळात सुद्धा ना आपण लोकांना सुद्धा काहीतरी असं दिलं पाहिजे ना, की लोकं आपल्याला लक्षात ठेवतील. हं. म्हणून त्यावेळी मला माहिती होतं, की प्रत्येकजण घरात बसलं होतं
आणि कुठेतरी म्हणतात ना, की ज्यावेळी मी ब्रायडल बुकिंग करत होते, घेत होते, छान ब्राईडचे कामं करत होते, मला दरवेळी मुली म्हणायच्या, की "मॅम तुम्ही क्लास का नाही घेत? क्लास का नाही घेत?" हं. मग अशा वेळी मी म्हणाले, की आता मुलांकडून पैसे घेऊन क्लास करणं या एकदम म्हणतात ना, या सीरियस सिच्युएशनमध्ये खूप चुकीचं मला वाटत व्हेरी होतं. ट्रू. तर मी म्हणाले, "नाही, आपण एक काम करूया, आपण फ्री मेकअप ऑनलाईन क्लास चालू करूया." आणि हं. मग मी काय केलं, मी म्हणाले, की चला, मी दरवेळी स्वामी समर्थांची खूप भक्त आहे. मी बोलली, गुरुवार हा माझ्यासाठी दरवेळी एक माझा म्हणतात ना, लकी डे आहे. हं. म्हणून मी म्हणाले, दर आठवड्यामध्ये ना, मी दर गुरुवारी येणार आणि लोकांना ना, मी मस्तपैकी सगळ्यांना फ्री मेकअप शिकवणार स्वतःवर. बरं, बरं. आणि मी तेव्हापासून कोरोनामध्ये ती सुरुवात केली. पहिल्या दिवशी जेव्हा मी क्लासची अनाउन्समेंट केली, की फ्री मेकअप ऑनलाईन क्लास, माझे काही फॉलोअर्स नव्हते, काही नव्हतं. म्हणजे अगदी 50 फॉलोअर होते. ते सुद्धा असेच जे लोकं घरातली ओळखतात, की हां. फ्रेंड्स-बिंड्स तेवढेच. तर मला घरातले ना सगळे हसायला लागले. म्हणाले, "अरे काय 50 फॉलोअरमध्ये कोण तुझा मेकअप येऊन बघणार आहे?" मी म्हणाली, "नाही, नाही, कोण येऊ दे, नको येऊ दे, मी चालू करते. Instaवर लाईव्ह येऊन शिकवते. हळू फॉलोअर्स वाढतील, हं, बघूया." हं. फर्स्ट मेकअप मी स्टार्ट केला. त्यावेळी फक्त 20-25 लोकच मला बघत होते लाईव्हवर आणि मी एवढं जीव तोडून छान शिकवत होते. पण तो लाईव्ह सेव्ह केला मी. अच्छा. आणि लाईव्ह सेव्ह केल्यामुळे काय झालं, की तो लाईव्ह आहे ना, हळू-हळू लोकं शेअर करायला लागली. ओके. आणि जेव्हा मी पुढच्या नेक्स्ट गुरुवारी आले ना, त्यावेळी मला जवळ-जवळ 200 लोकं बघत होती. अरे वाह! आणि असं करता दर गुरुवार, एक गुरुवार कारण की माझ्या बाबतीत कसं झालं होतं, माझी लहान मुलगी आणि मी घरात होतो. माझे जे हसबंड होते ते बँकेमध्ये जॉबला होते. त्यामुळे ते बरं. सकाळी जायचे, ते रात्री यायचे. त्यांना अच्छा. एकही दिवस बँकेवाल्यांना सुट्टी नव्हती, हं, कोरोना काळात सुद्धा. हं, हं. म्हणून मी म्हणे, "आता एकटं बसून काय करायचंय आपल्याला?" म्हणून घरामध्येच अगदी काही सेटअप नव्हता, काही नव्हती. एक नॉर्मल माझी रिंग लाईट होती, एक ट्रायपॉड आणलेला आणि घरामध्येच असं साधं म्हणजे लाकडी स्टूल होता. कारण की थोडी उंच हाईटला हं, चेअर हं, मिळाली. कुठे हं. आता चेअर-बिअर विकत घ्यायची. त्या लाकडी स्टूलावर मी 4-4 तास बसून शिकवायचे. काय म्हणता? आणि इतकं नंतर माझी कंबरेचा प्रॉब्लेम चालू झालेला नंतर. पण मी वेड्यासारखं जे पूर्ण कोरोना काळामध्ये जे शिकवलंय ना मुलांना, त्यामुळे काय झालं तिथे कोरोना काळामध्ये माझे फॉलोअर 10,000 कंप्लीट झाले. वाह! आणि लोकं म्हणायला लागली, की बापरे! की छान असं म्हणजे दर आणि हळू तो आकडा 1000-1500 लोकांपर्यंत पोहोचला लाईव्हचा. आणि अशा पद्धतीने मग नंतर हळू पेड क्लासेस केले, की बघूया हं, आपण पेड क्लास केले तर कोण येतंय का? हं. पण मी पेड क्लासची पहिल्यांदा ₹899 फक्त फी ठेवलेली 2 दिवसासाठी. त्यात 4 ओके, लूक शिकवणार होते मी ओके. घरातूनच आणि 250 ॲडमिशन झाले. वाह! माझा फर्स्ट ऑनलाईन क्लास एवढा सुपर सक्सेसफुल झाला हं. आणि तुम्हाला माहिती आहे ना, नवऱ्यांना थोडंसं आपल्याला अजून प्रोत्साहन द्यायची. मला काय म्हणतो, माझा नवरा अमित, की "अगं 899 ना, काय स्वस्त आहे, त्यामुळे लोकं आली असतील. हं, थोडा महागातला क्लास ठेवून बघ कोण येतंय का?" म्हणून मग मी 1799 असं ₹1,800 क्लास हं. ठेवला. त्यातही 200 ॲडमिशन झाले. वाह! आणि मग ऑनलाईन क्लासमध्ये ना मुली म्हणायला लागली, "मॅम तुम्ही ऑनलाईन एवढं छान शिकवता, हं, मग तुम्ही ऑफलाईन क्लासेस का नाही घेत? आम्ही येऊ तुमच्याकडे." हं. आणि अशा वेळी माझ्या डोक्यात ध्यानी न मनी काहीच आणि ऑनलाईन क्लासवरून मी ऑफलाईन क्लास करायची हिंमत केली. आणि मग एखादं छोटं पार्लर होतं जे कोरोनामध्ये बंद झालेलं. हं, तिच्याकडून मी ती जागा सांगितली, की मला रेंटवर दे हं. आणि थोड्याशा क्लासमध्ये मला काय वाटलं होतं, की 4-5 मुली येतील पहिल्या क्लासला आणि तोपर्यंत कोरोनाचं पण थोडं हे आलं होतं. हां, नॉर्मल नॉर्मल लाईफस्टाईल आपली झालेलं. थोडीशी रुळावर येत होती. पहिल्याच ऑफलाईन क्लासला 35,000 फी होती माझी 1 मंथची. हं. 21 जणींनी ॲडमिशन घेतलं. म्हणजे मला त्या क्षणी असं वाटलं ना, जे काही मी आज मनापासून लोकांना द्यायला गेले आणि जे काही 4-4 तास एका स्टूलावर बसून मी फ्रीमध्ये दिलं, ते त्याचं कुठेतरी आता ना देवाने मला सार्थक दिलंय. आणि त्यानंतर आत्तापर्यंत या वर्षाचे एवढ्या बॅचेस आणि एवढे खरी गोष्ट आहे. सेमिनार्स, मास्टर क्लास मग मी मागे वळून बघितलंच नाही. कन्सिस्टन्सी खूप कन्सिस्टन्सी, महत्वाची. डिसिप्लिन, हार्ड वर्क कारण की बघा डिसिप्लिन नसलं असतं माझं तिकडे, तर मी कदाचित पुढच्या गुरुवारी टाळाटाळ केली असती, कंटाळा करेक्ट. आला असता, की आज मुलीला तिचं सगळं खाणं-पिणं म्हणजे तिला मी हॉलमध्ये टीव्ही लावून द्यायचे हां. आणि तिचं खाणं-पिणं असं ठेवायचे आणि तिला सांगितलेलं असायचं, "बाबू प्लीज हां, बेडरूममध्ये येऊ नको हां, मम्माचा ना क्लास चालू आहे." हं. आणि ती हळूच येऊन अशी बघायची आणि साधारण जायची. किती वर्षाची होती आणि ती? लहान होती तेव्हा ती. तुम्हाला सांगू ती तेव्हा 7 ते 8 वर्षाची असेल. आणि तरी ती आली नाही हां. तिने मला दरवेळी सपोर्ट केला तेव्हापासून. त्यामुळे इतकं सुंदर हे सगळं आता आपण बोलतोय असं मला एकदम आधी गेल्यासारखं वाटलं. गेल्यासारखं खूप वाटलं. छान. पण खरं आहे ही कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. म्हणजे बरेचदा आपण
थोडंसं काहीतरी करतो आणि त्यात यश नाही आलं की आपण ते अर्धवट सोडून सोडतो. देतो. ते हा. न सोडता जर कन्सिस्टन्सी केली तर आज अत्यंत हो. महत्वाचं उदाहरण तुमच्या समोर आहे, मी असं म्हणेन हो. की आपण काहीही आणि मिळवू बायकांचा आपला शकतो. प्रॉब्लेम काय असतो माहितीये ना, आपण ना सुरुवात करायच्या आधी ना आपण खूप निगेटिव्ह विचार निगेटिव्ह करतो. विचार करतो, आपण घाबरतो. दरवेळी विचार करतो, कोण नाही आलं तर? हो. आता मी जर विचार केला हम्म. असता, की माझं लाईव्ह मी फ्रीमध्ये शिकवतेय. जर मला कोणी बघायलाच आलं नसतं, नाहीतर माझी इज्जत जाईल. हो. घरातले हसतील, हो. लोकं हसतील. लोकं काय म्हणतील, "अरे काय 10 लोकं पण लाईव्हवर नाहीयेत." हम्म. मी हा काहीच नाही विचार केला. मी म्हणाली, "बस अमृता, मला येणार लोकं बघायला." मी इतकं पॉझिटिव्ह होते ना, की नाही येणार आणि मी करायचंय. नाही आली तरी चालतील, मी एकटी उभी करेन. 2 माणसं असतील त्यांना दोघांना शिकवेन. इतकं म्हणजे मी वेड्यासारखे पेटून उठले होते, की मला माझं आयुष्य काहीतरी नेक्स्ट लेव्हल करायचंच आहे. आणि त्यामुळेच मी तुम्हाला म्हणते ना, की तुम्हाला आता सक्सेस लोकांना दिसतो, की यार हम्म. एवढ्या कमी टाईममध्ये एवढं कसं हिने अचीव्ह हम्म. केलं. लोकांना 15-15, 20-20 वर्ष लागतात मेकअप फील्डमध्ये. आज 15, 20-20 वर्षवाले माझ्याकडे क्लास करायला येतायत. काय म्हणता? सिरियसली म्हणजे माझ्याकडे अगदी 45-55 प्लस पण माझे स्टुडंट आहेत. एक तर 62 होत्या. त्यांचे हा. सगळे तुम्हाला व्हिडिओज सगळं तुम्हाला माझ्या Instaवर बघायला मिळेल. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते ना, ज्यावेळी तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल ना, तर प्लीज लोकं काय म्हणतायत, घरातले काय सांगतायत, कारण घरातल्यांना सवय असते बघा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह दोन्ही दोन्ही बोलायची. बोलतात. बिकॉज ते आपल्या चांगल्यासाठी बोलत असतात. पण मला एक वाटतं ना, की तुम्हाला आयुष्यात काहीतरी नेक्स्ट लेव्हल करायचंय ना, तर पॉझिटिव्हच विचार करा. आणि मला असं वाटतं तुम्ही जेव्हा आतून असता ना, जे पॉझिटिव्ह किंवा आतून जी व्यक्ती असता ना, हम्म. तेच तुम्ही अट्रॅक्ट करत असता आयुष्यामध्ये. त्याच अपॉर्च्युनिटीज, तशीच लोकं, तोच पैसा लक्षात ठेवा. आणि त्यामुळे मला हे खूप जास्त रिलेट करते मी माझ्या 0 पासून हिरोपर्यंतच्या प्रवासामध्ये. खरंय. जसं तुम्ही म्हणालात की एक वेगळं यश या मेकअप इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आलात किंवा ती सुरुवात तुम्ही केली तेव्हा तुम्हाला मिळालं आणि त्यावेळेस तुम्ही म्हणता म्हणता तुमच्या मुलीचा उल्लेख केला, जिच्या नावानं तुम्ही आज ही सुंदर ब्रँड सुरू केली आहे, आर्या दागिने, जी सर्वश्रुत आहे. त्याला अगदी सामान्यांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांचा तितकाच पाठिंबा आहे, प्रतिभा आहे. प्रतिसाद आहे आणि तितकीच ती फेमस आहे. बरोबर. त्याची जर्नी काय? तुम्हाला खरं सांगायचं तर आर्या दागिना ची काहीच कॉन्सेप्ट डोक्यात नव्हती हम्म. माझ्या. हम्म. माझे पप्पा रिटायर झाले आणि आता म्हणजे रिटायरमेंट नंतर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे, की आपल्या सर्वसामान्य लोकांना रिटायरमेंट नंतरचा पैसा ही त्यांची पुंजी असते. पुंजी आहे. पण माझ्या वडिलांनी रिटायरमेंट नंतर घर घेतलं आणि घर घेतल्यानंतर सगळे पैसे संपले. हम्म. आणि माझ्या पप्पा ना आधीपासून खूप स्वाभिमानी आहेत. त्यांना असं नाही, की मुलांकडून घ्यायला हवं. तर मी विचार केला, की नाही मला माझ्या पप्पांसाठी काहीतरी करायचंय. आणि त्यांना पण असं मला ना इन्व्हॉल्व करायचं होतं, की ते बिझी राहतील. कारण की ते ना कॅन्सरसारख्या आजारातून बरे झाले होते. आणि कसं असतं माहिती आहे, आजारपण ना ज्यावेळी माणूस एकटं पडतं ना, त्यावेळी ते आजारपण अजून वाढत जातं. वाढत. तर मला नेहमी होतं ना, की त्यांना बिझी करायचं आहे. कारण इतकं 35-40 वर्ष L&T सारख्या कंपनीत जॉब करणाऱ्या माणसाने अचानक घरी बसणं आणि कुठेतरी त्याच आजाराचा विचार करणं. काही कसं असतं माहिती आहे आई-वडिलांचं, की आता रिटायरमेंट नंतर आयुष्य जगूया. आणि रिटायरमेंट नंतर आयुष्य जगणार तितक्यात माउथसारखा कॅन्सर, ज्यात आता खाणं-पिणं पण नाही सोडावं लागणार आहे. चव पण नाही लागत आहे. म्हणजे एवढं असा तो आमचा म्हणजे हे होता ना तो फेज. त्यावेळी मी विचार केला, की नाही आपण काहीतरी असं करूया ना, की पप्पा पप्पा आणि मिळून काहीतरी करूया असं. मग पप्पांकडे ही कॉन्सेप्ट मांडली असं तसं. तर खरं तर बघायला गेलं तर आर्या दागिना कंप्लीटली मी म्हणेन ना, की माझ्या पप्पांचाच आहे. बरं. मी फक्त एक मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग करायचं निमित्त आहे. आणि नशिबाने माझे फॉलोअर्स चांगले असल्यामुळे आणि लोकांनी इतकं प्रेम आधीपासून केलंय मेकअप फील्डमध्ये माझ्यावर, त्यामुळे आर्या दागिनाला सुद्धा इतका प्रतिसाद मिळत गेला. पप्पा बिझी राहिले. पप्पा एवढे खुश आहेत आता त्यांच्या लाईफमध्ये. हा माझा मेन उद्देश होता. आणि कसं असतं माहिती आहे, आपले गोल सेट असतील ना आयुष्यात, की तुम्हाला नक्की काय हवंय, तर ती वाटचाल आपोआप घडते. घडत आणि जाते. ते गोल्स जर तुमचे प्युअर असतील, त्याचे इंटेन्शन्स प्युअर असतील, तर त्या गोष्टी लवकर घडतात. खरं. आणि माझं इंटेन्शन माझ्या वडिलांच्या बाबतीत खूप प्युअर होतं. पैशाचा विचार नाही केला, लक्षात ठेवा. पैसा इथेही मी कमवत होते. पण इंटेन्शन होतं, की माझे पप्पा आज 70चे आहेत. पण आज माझ्या पप्पांना कॅन्सरसारखा आजार आहे. आज एकटे आर्या दागिना पूर्ण हँडल करतात. 4 स्टाफ ठेवले आहेत मी. पण पप्पांसाठी केलं होतं आणि नशिबाने देवानी साथ दिली. आज रुपाली भोसले, आज मोठे-मोठे ॲक्ट्रेस सगळी जण आज आपल्याकडे येऊन गेली आहेत. आज सगळी जण ज्वेलरी आपली प्रत्येक इव्हेंटला वापरतायत.
आणि खरंच म्हणजे मनापासून केलेला हा प्रवास होता. आणि देवाने एकाच वर्षामध्ये आज आपले 80,000 फॉलोअर होय, कंप्लीट खरंय. झाले आहेत Instagramला. खाऊन असतं. 4 फॉलोअर वाढणं ऑर्गॅनिकली हो, हे पण खूप हे असतं. पण मी तुम्हाला म्हणेल ना, की स्वामींना माहिती आहे माझे इंटेन्शन्स खूप चांगले होते. त्यामुळे हं, पप्पांसाठी हे सगळं घडून आलं, खरी असं गोष्ट मला आहे. वाटतं. जसं तुम्ही म्हणालात, की प्रत्येक यशामागे आपल्या कुटुंबाची साथ पण खूप महत्त्वाची असते आणि जसं तुम्ही म्हणालात, की हं. वडिलांचा पाठिंबा होता, मुलीचा किंवा तुमच्या पती मिस्टरांचा. सुद्धा तुमच्याबरोबर होते. सो या फेजमध्ये तुम्ही आपण गप्पा मारताना म्हणून गेला होतात, की मी स्वतः घडले, पण मी माझ्या घरच्यांना सुद्धा फॅमिली. घडवलं. येस. फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट सुद्धा यामध्ये होती. काय होतं आज वेगवेगळ्या आय गेस क्षेत्रामध्ये तुमचे कुटुंबातले अनेक मेंबर्स आहेत आणि ते हं. तुम्हाला साथ देतायत. काय सांगाल? ॲक्चुअली मला कसं वाटतं माहिती आहे का, कारण की मी ना मराठी लोकांना ना आपल्या हां. बघितलंय जवळपास. एकदम जवळून म्हणजे हं, घरातली पण आहेत किंवा अ, मराठी लोकांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे, त्यांना हं, स्वतःला पुढे जायचंय. हं, त्यांना ते एकत्र कोणाला घेऊन जात नाहीत. त्यामुळे हं, सिरियसली सांगते ना, त्यामुळे आपण कुठेतरी ना या बाबतीत ना थोडेसे ना मागे पडत चाललोय, असं मला वाटतं. हं. पण मी ज्यावेळी हळू मेकअप इंडस्ट्रीमध्ये थोडंसं नाव कमवायला लागले, थोडेसे मनासारखे पैसे कमवायला लागले, त्यानंतर मी बघायला लागले ना या गोष्टी, की यार आई-वडिलांना आपल्याबद्दल किती प्राउड वाटतोय. हं, हं. आई-वडिलांना आज वाटतंय, की वाह! आपली मुलगी आज हे करतेय, ते करते, हे घेतेय. त्यावेळी मी विचार केला ना, माझ्याबरोबर जर माझी भावंडं असतील, तर आई-वडील अजून खुश होतील. खरंय. कारण की बघा शेवटी आई-वडिलांना 3 असू दे, 4 असू दे, 5 असू दे, सगळी मुलं मुलं समान सारखी असतात. असतात. आणि जर एक मूल खूप सक्सेसफुल होतंय आणि दोन्ही मुलं तशी मागे आहेत किंवा काय, ते बघून किती दुःख होईल एखाद्या आई-वडिलांना. खरंय. म्हणून त्यावेळी मी विचार केला, की नाही आता कुठेतरी ना आपल्याबरोबर आपलं अख्खं कुटुंब पुढे गेलं पाहिजे. ही कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये खूप क्लिअर होती. हं. आता तुम्हाला सांगू माझी बहीण आहे ना, ही एक चांगली इंजिनिअर आहे. तिने पप्पा जसे ओह! मी म्हणाले एल-एन-टीमध्ये कामाला होते. हं. एल-एन-टीमधूनच एल-टी-आय-टी म्हणून कॉलेज आहे, त्यातून तिने इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. बरं. खूप सुंदर ॲज अ इंजिनिअर ती जॉबला लागले. पण तुम्हाला कोरोनाचा टाईम माहिती होता, की जॉबवरून खूप हं. लोकांना कमी करण्यात आलं किंवा खूप प्रॉब्लेम्स आले. टेन्शन, खूप जास्त वर्क प्रेशर. त्यामुळे तिचं पण कुठेतरी ना थोडंसं डगमगत होतं. एक दिवस मी बिनधास्त तिच्याकडे गेले. मी बोलले, "तन्वी, हे बघ आता माझं छान होतंय. आपली अकॅडमी आता सक्सेसफुली काम करते. मला तू हवी आहेस." मी तिला फक्त म्हणाली, "मला तू हवी आहेस. तुला विश्वास आहे का माझ्यावर, हं, की आज इंजिनिअरिंगसारखा जॉब तू माझ्यासाठी सोडू शकतेस का?" हं. तिने काहीही न विचार केला. ती म्हणाली, "बस दीदी तू बोलली आहेस ना." तिने नेक्स्ट डे रिझाइन केलं. ओह! आणि ती माझ्याबरोबर जिथे जॉइन झाली आणि आज तिला मी हेअरस्टायलिंग शिकवली. आज ती ॲज अ हेअरस्टायलिस्ट माझ्या अकॅडमीमध्ये मुलांना पूर्ण हेअरस्टायलिंगचं प्रशिक्षण देते. आणि आज मला सांगायला अत्यंत हं. आनंद होईल, इंजिनिअरिंगमध्ये जेवढा ती पगार घेत होती, त्याच्या डबल ती आज कमवते. वाह! त्यामुळे ती सुद्धा तिच्या घराण्यामध्ये म्हणजे घरामध्ये अख्ख्या तिला सुद्धा एवढं ते रिस्पेक्टफुली सगळे बघतात ना, की बापरे! की आज बहिणींनी हं. त्याचप्रमाणे भावाचं प्रोफेशन ना माझ्या आधीपासून आहे. बरं. म्हणजे तो ॲज अ फोटोग्राफर, प्रोफेशनल फोटोग्राफर गेल्या 12 वर्षापासून या ओह! फील्डमध्ये आहे. त्यामुळे तो माझ्यापेक्षा खूप जास्त सीनियर होता. भलेही तो आमच्या दोन्ही बहिणींचा लहान भाऊ असला तरी. बरं, कारण की त्यांनी शिक्षणाला जास्त प्राधान्य दिलं, त्यांनी कलेला दिलं. बरं. आणि कलेमुळे त्याचं डे 1 पासून होतं, मी जॉब नाही करू शकत, तर मला हं, बिझनेस करायचा आहे. हं. आणि तुम्ही सांगा आपल्या क्षेत्रामध्ये माझ्या माझ्या मेकअप आर्टिस्ट क्षेत्रामध्ये एक फोटोग्राफर आपल्या घरातला आहे, यापेक्षा सुख काय असतं? काय असतं? कारण की माझं प्रत्येक दिवसाची सुरुवात त्याच्यापासून होते. माझे मॉडेल डेमॉन्स्ट्रेशन्स, मॉडेल शूट्स, स्टुडंटचे शूट्स, डेलीचा कंटेंट जो मी सोशल मीडियावर पोस्ट करते, हे सगळं माझा भाऊ ओंकार करतो. वाह! आणि आज 3 भावंडं आम्ही आज खांद्याला खांदा देऊन पुढे चाललोय आणि हे जास्त वडील बघून सुखावतात, असं मला वाटतं. आणि मला खरंच असं वाटतं, की तुम्ही एकटे पुढे नका जाऊ. आपल्या भावंडांसकट पुढे जा. मग तुम्हाला आयुष्य जगायची जी मजा असते मजा. ना, ती वेगळीच असते. असं कुठेही कॉम्प्रोमाईज नाही करावं लागत. कुठेतरी हं. जायचंय बाबा, ट्रिपला जायचंय, फॉरेन ट्रिपला जायचंय. हो. चल मी म्हणून जातेय, 2 भावंड येऊ शकत नाहीयेत. हा प्रकार मला खूप वाईट वाटणार हं. होता. पण आज मी बघते युरोप ट्रिप असो, आम्ही सगळी हो, फॅमिली एकत्र गेलो होतो. हो. आज कुठलीही ट्रिप आता आम्ही रिसेंटली आता नेक्स्ट आम्ही सगळे थायलंडला चाललोय. हं. पण आता आम्ही तिन्ही भावंड इक्वली कुठेही आम्ही जाऊ शकतो, काहीही करू शकतो. खरंय. ह्याचा मला खूप आनंद होतो. त्यानंतर म्हणायला गेलं तर ऑफकोर्स आई-वडिलांची तर साथ असतेच. त्या बाबतीत तर काही प्रश्नच नाहीये. पण नवरा
म्हणजे मला बायकांना सांगायला आवडेल, की तुम्ही म्हणता ना, की तुम्हाला पैसा, पैसा, पैसा हवा आयुष्यात, पैसा अट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे मी शिकवते हे हो, सगळं. हो. मनी मॅनिफेस्टेशन, बरं. कसा आपण लाईफमध्ये येणारच आहोत पैसा पुढे तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. त्या पण मला गोष्टीकडे. तुम्हाला बायकांना हे सांगायला आवडेल, तुम्हाला जर असं वाटत असेल ना, की हं. आयुष्यामध्ये करियर करायचंय, पुढे जायचंय, पण नवऱ्याच्या विरुद्ध करायचंय, नवरा सपोर्ट करत नाहीये किंवा चल नवऱ्याला नाही सांगितलं तरी चालेल. मला तुम्हाला हे सांगायचंय, विष्णूला खुश ठेवलं तरच लक्ष्मी लक्ष तुमच्यावर खुश होऊ शकते. हे ऑल्वेज लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही म्हणाल, "मी विष्णूला इग्नोर करेन, मी विष्णूला नाही हवं ते नाही ते बोलेन, त्याचा अपमान करेल, तो नाही मला सपोर्ट केला तरी चालेल." नाही चालणार. लक्ष्मी तुमच्यापर्यंत पोहोचायला मग टाईम घेणार, मला असं वाटतं. त्यामुळे माझ्या नवऱ्याला एवढं तुम्हाला सांगते ना, नवऱ्याच्या बाबतीत जसं हं, तन्वीच्या बाबतीत बोलले जॉब, माझा नवरा एक खूप मोठ्या बँकेमध्ये एक खूप मोठ्या पोस्टला होता हं. आणि असं नाही आहे, त्याचा 15 ते 16 वर्षाचा एक्सपिरियन्सवाला जॉब होता. बरं. ज्यावेळी मी इथे आले आणि मी बघितलं, की कुठेतरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होतंय माझं, कुठेतरी हं. माझ्या मुलीकडे थोडंसं कारण की हे बघा, बिझनेस म्हटला ना, तर आपण कितीही म्हटलं, की कुटुंब आणि बिझनेस आलात, पण कुठेतरी थोडं कॉम्प्रोमाईज करावं लागतं. बरोबर. त्यामुळे ज्यावेळी मला असं वाटायला लागलं ना, यार आता मला माझा हक्काचा माणूस हवाय, जो हक्काने माझं सगळं फायनान्स म्हणा, माझी मॅनेजमेंट म्हणा, माझं सगळं हँडल करेन. कारण मी एकटी नाही हँडल करू शकत होते, कारण की व्याप वाढत होता. हं. माझ्या नवऱ्याला एक दिवस शांतपणे मी बसले आणि म्हणाले, "अमित, मला तुझी खूप गरज आहे रे. मी थकते आता. आर्याला बघून, घर सांभाळून मी थकते अमित. आता तू पाहिजे." त्यांनी एक क्षणाचा विचार न केला, की लोकं काय म्हणतील? विचार करा, केवढी मोठी गोष्ट आहे, की नवऱ्यानी एवढं शिक्षण घेतलंय, एवढ्या मोठ्या बँकेच्या मोठ्या पोस्टवर कामाला आहे, एवढी सॅलरी आहे आणि त्याचा विचार न करता, लोकांचा विचार न करता त्यांनी जॉब सोडला आणि कंप्लीटली त्यांनी मला सपोर्ट केला. आज आम्ही खरं सांगते ना मी तुम्हाला, आजही मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन ना, यश एका माणसाचं कधीच नसतं. यश खरंय. हे पूर्ण एक तुम्हाला सिस्टीम लागते त्यासाठी, एक टीम लागते त्यासाठी आणि जर ही टीम तुमच्या घरातल्यांची असेल, लक्षात ठेवा घरातल्यांसारखं स्वतःचं समजून कोणी नाही करू शकत. खरी गोष्ट आहे. बाहेरच्या लोकांना तुम्ही कितीही पैसे देऊन हायर करा. दुसरीकडे 4 पैसे जास्त मिळतील ना, ते लोकं तुम्हाला सोडून जाणार. पण तुमच्या घरातले, तुमच्या रक्ताची नाती, त्या तुमच्याबरोबर. बाबतीत कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. कारण की त्यांच्यासाठी तुमच्या भावना तुम्ही महत्त्वाच्या असता पैशापेक्षा. खरंय. आणि ते मी त्या बाबतीत स्वतःला खूप मोठी नशीबवान समजते, की माझ्याकडे ती टीम आहे. माझ्याकडे अशी फॅमिली आहे, की जी ऑल्वेज माझ्या कुठल्याही गोष्टीला म्हणजे मी आता म्हणाले ना, हं. की आज हे चालू करूया का? तर ते सगळ्यांचं कसं असतं, "कधी करूया? तू हां. बोल. कधी स्टार्ट करूया? तू सांग." म्हणजे कुठे काय हवंय? चढाओढ नाही. सगळ्यांना घेऊन आणि एकत्र आता कसं झालं डिसिजन. माहिती हं. यार, केलं आता प्रूफ केलं. हं. आता त्यांना माहिती आहे यार दीदी आहे ना, तन्वी किंवा माझा भाऊ, दीदी आहे ना, दीदी संधीचं सोनं करणार. चल नवरा आहे ना, नवरा काय म्हणतो, "अरे हां, तुला हा कोर्स करायचा आहे, हां. चल कर. मला माहिती आहे मी या कोर्सला तुला जे पण पैसे देईन, त्याचे तू डबल-टिबल करणार. चल कर." म्हणजे इतकं छान आणि खरंय. मी बायकांना पण तुम्हाला सांगते लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटत असेल, की आता हां, मॅम तुम्हाला सपोर्ट करणार नवरा मिळालाय म्हणून तुम्ही असं म्हणता. हे बघा एक लक्षात ठेवा. कधीही ना परिस्थिती वाईट असते, माणसं वाईट नसतात. तुम्ही व्हेरी स्वतःला ट्रू. प्रूव्ह करा. तुम्ही स्वतःची परिस्थिती दाखवून द्या, की तुम्ही कशा पद्धतीने चेंज करू शकता. तुम्ही रिझल्ट द्या. खरंय. का घरातली लोकं तुम्हाला सपोर्ट नाही करणार? 100% करणार. हं. पण तुम्ही घरातले सपोर्ट करतायत, तुम्हाला पैशावर पैसे देतायत, तुम्ही डुबवताय, तुम्ही काही करत नाहीये, ते कसे तुम्हाला सपोर्ट करतील? बरोबर आहे. मग ते किरकिरच करणार ना तुमच्यावर पुन्हा-पुन्हा विश्वास ठेवायला. खरी गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, परिस्थिती वाईट असते, माणसं वाईट नसतात. परिस्थिती बदलली, की माणसं ऑफकोर्स आपल्याला आपल्या पद्धतीने हेल्प करतात. हे खरंय, लक्षात खरंय. ठेवायचं. त्यामुळे मी या बाबतीत खूप पर्टिक्युलरली मी हे आयुष्य बघितलं इथपर्यंतचं. त्यामुळे मला खूप छान वाटतं, की आज खरंय, खरंय. आहे माझ्याकडे ती प्रत्येक फॅमिली. यशस्वी स्त्रीच्या मागे एक पाठिंबा असतो आणि तो पाठिंबा म्हणजे असतो. तुमच्यासाठी तुमचे पती कुटुंब, आहात. कुटुंब, कुटुंब पती आहे. माझा खरंय, खरंय, ऑफकोर्स. खरंय. तर जसं तुम्ही आता बोलता-बोलता बोलून गेलात, की तुम्ही लाईफ कोचिंग बाबत येस. बऱ्याच गोष्टी आता नवीन करताना दिसतात. तुमचे व्हिडिओ सुद्धा बरेच व्हायरल होतायत. मग ही काय नवीन करिअरची किंवा नव्या क्षेत्राची नांदी म्हणायची का? येस. कसं झालं माहितीये का, की ज्यावेळी मी सुरुवात केली ना करिअरची, तर तुम्हाला माहिती आहे, हे बघा करिअर हे असं नसतं, की
पहिल्याच ह्याच्यामध्ये मला जॅकपॉट लागला असं काही नसतं किंवा लॉटरी काढली, लॉटरीचं तिकीट लागलं. सुरुवातीला मलाही खूप जास्त डिप्रेशन आलं, टेन्शन आलं. प्रयत्न खूप करत होते, पण हवं तसं यश येत नव्हतं. पण त्यावेळी ना मग माझ्याकडे ना सिक्रेट नावाचं बुक होतं आणि ते बुक आहे ना, ते 100% पॉझिटिव्ह थिंकिंगवर बुक आहे. मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शनवरचं बुक आहे. ते पुस्तक मी हळू वाचत गेले ना आणि त्या पुस्तकामध्ये काही अशी उदाहरणं होती ना, म्हणजे मिरॅकली, की एखाद्या बाईचा कॅन्सर बरा झालाय विदाऊट एनी मेडिसिन बर. किंवा एखाद्याचं प्लेनमध्ये क्रॅशमध्ये ॲक्सिडेंट झालाय, त्याला डॉक्टर सांगतायत, की तुम्ही आयुष्यात कधीच चालू शकणार नाही आणि तो फक्त मॅनिफेस्ट करतोय, कारण की तिकडे त्याचा फक्त मेंदू चालू आहे आणि तो बर. मॅनिफेस्ट करतोय, की नाही मी पुढच्या क्रिसमसला स्वतःच्या पायाने घरी जाणार आणि तो गेला. तर मी म्हणाले, "आई शपथ!" की एवढं जर पॉझिटिव्ह थिंकिंगनी आपलं अख्खं शरीर बदलू शकतं, आपले आजार बरे होऊ शकतात, तर आपले हे छोटे-छोटे प्रॉब्लेम काय आहेत? हे तर कसे असे चुटकीसर होतील. आणि त्या क्षणानंतर म्हणजे गेल्या 5 वर्षापासून ना, हे मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन मी इतकं वेड्यासारखं फॉलो करायला लागले ना, म्हणजे मी कुठली टेक्निक बघितली की मी करायची. मी व्हिजन बोर्ड तयार करायला लागले आणि मी तसं-तसं करायला लागले ना आणि खरंच म्हणजे माझा जो स्पीड होता ना, जो हळू-हळू 30-40 वर होता, तो हळू-हळू 70, 80, 100 वर कधी पोहोचला मला कळलंच नाही. आणि मला आत्ता येऊन असं वाटलं ना, की आत्ता आपण ना बऱ्यापैकी मनासारख्या गोष्टी अचीव्ह केल्यात. म्हणजे गोष्टी काय असतात मनासारख्या आपल्या बायकांसाठी? एक घर झालं, एक मनासारखी गाडी झाली, एक बिझनेस झाला, एक नाव झालं, प्रेम झालं, अजून एक रिलेशनशिप आपल्या खूप छान आहेत सगळ्यांबरोबरच्या. फॅमिली खूप छान आहे. अजून बाईला काय हवं असतं काय मला वाटतं. आत्ता हा वेळ आली आहे ना, की आता आपण जे टेक्निक आणि जे आपण शिकलोय त्याला आपण प्रोफेशनली शिकूया. म्हणून मी सर्टिफिकेशन कंप्लीट केलं माझं लॉ ऑफ बर. अट्रॅक्शनचं, मॅनिफेस्टेशनचं, होपोनोपोचं, NLPचं. बर. आणि त्यानंतर मी विचार केला आता सर्टिफाईड आपण झालोय लाईफ कोच. कारण की कसं असतं आपल्या तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियामध्ये स्पेशली किंवा महाराष्ट्रामध्ये तर आहे, की बाबा शिकवतेस तर सर्टिफिकेट आहे ना. हो. त्या बाबतीसाठी मी विचार केला नाही आपण आधी सर्टिफिकेट घेऊया आणि मग टेक्निकली सगळं हे प्रॉपरली सायंटिफिकली शिकून आता शिकूया. मग सर्टिफिकेट्स घेतल्यानंतर मी माझं Insta अकाउंट ओपन केलं आणि बघता-बघता अगदी 1.5 ते 2 महिन्यामध्येच माझे 25,000 फॉलोवर कंप्लीट व्हायला आले आहेत Instaवर. Instaवर माझ्या खूप साऱ्या रील्स आहेत. त्या जवळ-जवळ 5,00,000 8,00,000ला सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि लोकांना ते सुद्धा एवढं छान वाटतंय, हार्ट टू हार्ट कनेक्ट होतंय. त्या बाबतीत मला खूप छान वाटतंय आणि कसं आहे मराठी लाईफ कोच खूप कमी आहेत. तुम्ही लाईफ कोच सर्च कराल ना मॅनिफेस्टेशन कोच तुम्हाला हिंदीमध्ये खूप भेटतील. खूप मिळतील. पण मराठीमध्ये खूप कमी आहेत आणि कसं आहे आपली लँग्वेज शेवटी हार्ट टू हार्ट कनेक्ट होते. त्यामुळे ऑफकोर्स लाईफ कोचचं खूप मोठं काहीतरी तुम्हाला छान बघायला मिळणार आहे लवकरच. येस. आणि लवकरच मी वी आर माझा एक्साइटेड. येस, येस. लवकरच ऑनलाईन क्लास पण माझा मी लवकरच लॉन्च करणार आहे. मी त्याचं म्हणजे आता मी चालूच केलंय. त्या गोष्टी पण हे मिरॅकल आहे हां. तुम्ही फॉलो करता का पॉझिटिव्ह थिंकिंग, मॅनिफेस्टेशन हां, स्वतःच्या म्हणजे लाईफमध्ये? स्वतःच्या लाईफमध्ये आहेत अशा गोष्टी. पण अगेन जसं तुम्ही म्हणालात, की आपलं डगमगतं. एक अशी काही परिस्थिती येते, की मग असं वाटतं, "अरे नाही, आपण केलेलं सगळं हम्म. व्यर्थ आहे की काय?" आणि हेच मला शिकवायचंय, खरंय. की नक्की तुमचा माइंडसेट त्याबद्दलचा कसा असला पाहिजे, तुमची हं. थिंकिंग पॉवर कशी असली पाहिजे किंवा जरीही कुठेही डगमगलात, हं. तरी तिथे ठामपणे तुम्हाला स्वतःला कसं ठेवलं पाहिजे. कारण की कधी-कधी असतं ना, की आपण खरंय, खूप खरंय. विचार करतो. आजपासून मला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. पण आजूबाजूला घरातच निगेटिव्ह लोकं असतील निगेटिव्ह तर काय असतात. कराल? मग यासाठी तुम्हाला ना एक कोणीतरी कोच लागतो, जो तुम्हाला परफेक्टली त्या रस्त्यावर चालायला हेल्प करेल. खरंय. आणि तसा कोच बनायला मला खूप आवडेल. कारण की माझ्या या कोचिंगनी जर आयुष्य लोकांची बदलणार असतील, स्पेशली बायकांची, तर व्हाय नॉट? आपण जे अचीव्ह केलंय ते लोकांनी सुद्धा अचीव्ह करायचं हीच माझी इच्छा आहे बस. खरं आहे आणि मी प्रेक्षकांना पण तेच सांगू इच्छिते, की आज आपल्या मातृभाषेतून अशा प्रकारे कोणीतरी आपल्याला हम्म. सांगणं, ही सुद्धा खरंच नवीन गोष्ट आहे. कारण लाईफ कोचिंग हा शब्द पण काही लोकांना माहिती नसेल. माहिती नसेल. म्हणजे येस. आपण Instagramवरती, सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टी बघत असतो. आणि खरं आहे, जर त्याने आयुष्य बदलणार असेल, एक वेगळी दिशा मिळणार असेल, तर काय यामध्ये वाईट आहे? येस, येस. खरं आहे. तर अगदी आपण हळू-हळू पुढे जातोय आपल्या सगळ्या गप्पांमध्ये, उत्तरार्धात आपण येतोय. तर मॅम आज अगदी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशाचा एक वेगळा टप्पा तुम्ही गाठतायत. आज मागे वळून पाहताना अशी कुठलीतरी खंत आहे का? किंवा असं काहीतरी की जे करायचं राहिलंय किंवा ती गोष्ट जर झाली असती तर खूप छान झालं असतं, असं हम्म. काही आहे का? मला तुला एक सांगायला आवडेल ना, की माझ्यामध्ये ना मला असं वाटतं एक हं. स्पेशालिटी आहे. हं. स्पेशालिटी म्हणजे काय माहिती आहे का? मी नेहमी आयुष्यामध्ये ना,
कधीच भूतकाळाचा विचार नाही केला. आणि मला सिरियसली म्हणजे हे मी माझ्या मुलांना म्हणजे माझ्या स्टुडंट्सना पण मी दरवेळी सांगते, आपल्या बायकांना ना स्पेशली खूप सवय असते, की आपण दरवेळी ना भूतकाळात काय नाही झालं किंवा ते आधी ते चांगलं होतं, आता ते चांगलं नाहीये. ह्या गोष्टींना ना आपण खूप वेळ कुरवाळत बसतो. आणि त्यामुळे काय होतं माहितीये, आपण खूप नाराज होत राहतो, डिसअपॉइंट होत राहतो. पण मी ऑलवेज ना स्वतःला जेव्हा ॲज अ बिझनेस वुमन मी घडवलं, त्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मी सगळ्यात आधी स्वतःला ठामपणे सांगितलं ना, अमृता जे पण चांगलं होईल, वाईट होईल ना, आपल्याला मागे वळून नाही बघायचंय. मी भूतकाळाचा ना कधीच विचार नाही केला. तुम्ही खंत म्हणताय ना, मला खंत तर कधी लाईफमध्ये अशी वाटलीच नाही. कारण की देव जसं माझ्या प्रत्येक पावलाला आणि प्रत्येक म्हणतात ना, ज्या पण गोष्टी मी करत होते त्याला प्रत्येक ह्याला जे यश देत होतं ना, त्यासाठी हे माझ्यासाठी ना खूप जास्त होतं. म्हणजे मी इमॅजिन पण नव्हतं केलं, की अगदी 10-12 हजारचा पगार कमवणारी मी मुलगी, असं लाखांमध्ये सुद्धा कधीतरी कमवू शकेन आणि कधीतरी मी सुद्धा युरोप ट्रिप करेन किंवा मी स्वतःचं घर घेईन किंवा मी स्वतःची हे माझ्यासाठी इमॅजिनेशनच्या पलीकडेच होतं. त्यामुळे खंत तर मला कधीच नाही वाटली. पण माझ्यातला जसा मी तुम्हाला मेन फॅक्टर सांगितला, भूतकाळाचा प्लीज कधीच विचार करू नका. नेहमी पूर्ण भविष्य पडलंय तुमचं. तुमचा वर्तमानाचा जास्तीत जास्त विचार करा. हे बघा, फ्युचर पण कोणी बघितलं नाहीये, भविष्यकाळ कोणीही बघितलेला नाहीये. पुढे काय होणार आहे? आज आपण अशा एवढ्या फास्ट लाईफमध्ये आहोत ना, की उद्या पण आहोत की नाही माहिती नाहीये. खरंय. त्याची गॅरंटी कोण देऊ शकतं का? आपण नाही माहिती. मला असं वाटतं ना, की प्रत्येक दिवसाचा विचार करा. तुम्हाला ना आज असं वाटलं पाहिजे ना, आज मी पूर्ण दिवसामध्ये काय प्रोडक्टिव्ह केलंय, हे तुम्ही रात्री झोपताना मी दरवेळी माझी एक डायरी आहे आणि त्याचा मी ॲक्चुअली व्हिडिओ पण पोस्ट केला होता माझ्या Instaला. माझ्याकडे ना एक ग्रॅटिट्यूड डायरी आहे, ग्रॅटिट्यूड. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं, ग्रॅटिट्यूड, की मला ना एक सवय आहे. मी रात्री रोज झोपताना ना, की आज दिवसभरामध्ये मी कोणाकोणाला थँक्स म्हणू शकते. त्या गोष्टी मी अच्छा. लिहिते. बर. म्हणजे ती डायरी अशी नाहीये, की मी आज हे केलं, ते केलं, हिशोब-बिशोब असं नाहीये. मला ती डायरी अशी मी बनवली आहे ना, की मला ना थँक्स म्हणायचंय. सगळ्यात आधी पहिलं वाक्य माझं काय असतं माहिती आहे त्यामध्ये? आज मी जिवंत आहे ना, आज मी हा दिवस बघतेय त्यासाठी थँक त्यानंतर आज मला 2 वेळचं पोटभर जेवण मिळतंय त्यासाठी थँक आज माझ्याकडे एवढं सोन्यासारखं घर आहे त्यासाठी थँक आज माझ्याकडे आज पूर्ण दिवसभरामध्ये ना मी आज खूप सुंदर ब्राइडल ऑर्डर केली आणि मी एवढे-एवढे पैसे कमवले त्यासाठी थँक म्हणजे अगदी छोटी-छोटी गोष्ट. म्हणजे मी तुम्हाला हं. सांगू, मी एक दिवस हेच लिहिलं होतं ना, की आज माझ्या आर्यानी ना वॉशिंग मशीन लावून कपडे सुकत घातलेत आणि मी एवढी नशीबवान समजते स्वतःला, की मला एवढी छान मुलगी आहे, की ती घरातली कामं पण करते. त्यासाठी देवा थँक की मला एवढं सुंदर मूल तू दिलंस. म्हणजे त्यामुळे माझं काय झालं माहितीये, की मी या ग्रॅटिट्यूड डायरीमुळे ना, मी फक्त पॉझिटिव्हिटी बघत गेली आणि जवळ-जवळ या ग्रॅटिट्यूड डायरीला म्हणजे मी त्या दिवशीच सांगितलं, की 1.5 वर्ष झालं, की मी डेली ही ग्रॅटिट्यूड डायरी लिहितेय आणि त्या बापरे! दिवशी माझं शेवटचं पान होतं म्हणून मी हा हां, व्हिडिओ बनवून टाकला रात्री 11:30 वाजता. हां. ग्रॅटिट्यूड हं, डायरीचा, की हा हं. शेवटचं पान आहे या डायरीचं आज आणि मी उद्यापासून नवीन डायरीला सुरुवात करणार आहे. पण खरंच हे करून बघा, म्हणजे मी तुम्हाला पण सांगेन, खरंय. तुम्ही पण करून बघा. काय होतं माहितीये का? हं. आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ना पॉझिटिव्हिटीकडे जातं आणि आयुष्यात असं वाटतच नाही, की आपल्या बाबतीत काही वाईट घडतंय. म्हणजे हं. सिरियसली आपल्या बायकांना प्रॉब्लेम काय असतो माहिती आपला पूर्ण फोकस आहे ना, काय नाहीये त्याच्याकडे असतो. काय अरे आहे मी त्याच्याकडे जाडी आहे. नाहीये. आता मी म्हणेन ना मी जाडी आहे, तर मी हे म्हणेन, की मी खूप सुंदर आहे दिसायला. देवाने एवढे छान युनिक केस दिलेत मला. एवढं छान बोलणं दिलंय. हो. मी हे बघेन. आपण दरवेळी काय नाहीये ना हे बघत राहतो, की नवरा तर खूप छान आहे, पण सासू भांडखोर मिळाली. हे बघतो. अरे पण तुम्ही हे पण बघा ना, त्या सासूमध्ये काहीतरी चांगले चांगलं गुण पण पण असेल. असतील. तुम्ही जेव्हा ऑफिसला जाताय ती 2 वेळचं जेवण करून ठेवते, हे बघा ना. म्हणून ती ग्रॅटिट्यूड डायरी आहे ना, हे मिरॅकल आहे माझ्यासाठी आणि बरं. खरंच मला असं वाटतं हे तुम्ही सुद्धा केलत ना, तर तुम्हाला कळेल, की हळू-हळू, हळू ना ते लिहिते ना मी. हं, आधी मी 5 वाक्य लिहायची. हं. हळू 7 झाली, 10 झाली. अक्षरशः माझं शेवटचं पान होतं ना, त्यावेळी मी 25 वाक्य लिहिली. मी म्हणाली, बापरे! मग ती वाक्य वाढत चालली आहेत, लक्षात ठेवा. हं, पॉझिटिव्हिटी आयुष्यामध्ये वाढत चालली आहे. हं. तर मला हे तुम्हाला सांगायला आवडेल, की खरंय, या खरंय. बाबतीत. म्हणजे आज आपण फक्त गप्पा नाही मारत आहोत किंवा तुमच्या जर्नीबद्दल नाही सांगत आहोत, तर तुम्ही अशा काही ट्रिक्स आणि टिप्स आम्हाला देऊन जातायत, की हम्म, अगदी पॉझिटिव्ह आयुष्य जगण्यासाठी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. महत्वाचे आहेत त्यासाठी खूप. खूप खूप थँक यू पहिले वाह! वॉव! म्हणजे. थँक यू सो मच. आता आपण उत्तरार्धात जसं येतोय,
या क्षेत्रामध्ये येऊ पाहणारे अशा अनेक होतकरू स्त्रिया आहेत किंवा आज या क्षेत्रामध्ये आहेत, पण तितकंसं यश त्यांनी अजून मिळवलेलं नाहीये. अशा सगळ्यांसाठी तुम्ही एक ॲज अ आयडल मी म्हणेन, काय त्यांना कानमंत्र द्याल? मला सगळ्यांना हे सांगायला आवडेल ना, तुम्हाला जर खूप फेमस आणि खूप सक्सेसफुल मेकअप आर्टिस्ट जर मनापासून व्हायचं असेल ना, त्यासाठी बघा 3 टप्पे आहेत. ते 3 टप्पे तुम्ही पार करा. मी खरं तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकते ना, की तुम्हाला सक्सेस आल्याशिवाय होणारच नाहीये. सगळ्यात पहिला टप्पा, की कुठल्याही तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये जाताय, त्या बिझनेसचं पूर्ण प्रशिक्षण असणं तुम्हाला फार गरजेचं आहे. म्हणजे हं, अभ्यास. खरंय. विदाऊट एनी म्हणजे म्हणतात ना, अभ्यास किंवा प्रशिक्षण तुम्ही कुठलीच गोष्ट नाही करू शकत. करू तर सगळ्यात आधी एक चांगला मेकअप तुम्हाला आला पाहिजे. जे काही तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात, हेअर स्टायलिस्ट आहात, साडी ड्रॅपिस्ट आहात, जे पण. काम असं करा ना, की तुमच्यासारखं दुसऱ्यांनी केलं नाही पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. खरंय. त्यामुळे सगळ्यात आधी खूप चांगली अकॅडमी, मी बिलकुल म्हणणार नाही माझी अकॅडमी जॉइन करा. मी त्या बाबतीतली नाहीच आहे, की मी स्वतःला प्रमोट करेन. तुम्हाला जे छान वाटतंय, जो आर्टिस्ट सुंदर वाटतोय त्याची अकॅडमी जॉइन करा. छान पद्धतीने शिक्षण घ्या. आधी तर तुम्हाला सगळं आलं पाहिजे. कारण की बघा, तुम्हाला आलं तर तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. खरंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चला आता आपण छान मेकअप तर शिकला, छान व्हॅनिटी तर बनवली. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे ना स्वतःला प्रमोट करणं, स्वतःची ॲडव्हर्टायझिंग आणि स्वतःची मार्केटिंग करणं. मार्केटिंग. हे बघा तुम्हाला एक सांगते ना, आज तुम्ही हॉटेल ओपन करताय खूप सुंदर. पण त्या हॉटेलचं आता तुम्ही बघू शकता, की खूप सारे ब्लॉगर्स हायर करतात. ते ब्लॉगर्स फूड ब्लॉगर्स असतात. ते रील्स बनवतात. आपण लोकं काय करतो, ते हॉटेल अक्षरशः रील सेव्ह करून, ॲड्रेस बघून तिथे जाऊन खातो. खातो. खरंय. जर हे फूड इंडस्ट्रीमध्ये होतंय, तर हे मेकअप इंडस्ट्रीमध्ये पण होणार ना. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला स्वतःचं काम लोकांपर्यंत पोहोचवायला जास्तीत जास्त मेकअप करून तुम्हाला ते सोशल मीडियावर दाखवायचे. खरंय. आणि आत्ता काय ना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ना 2 टाइपचे व्हिडिओ खूप जास्त चालतात. हे मी स्पेशली मेकअप आर्टिस्ट मुलींना सांगायला आवडेल. एक तर फ्री एज्युकेशन लोकांना खूप आवडतं. हे बघा व्हिडिओ नुसते टाईमपास तुम्ही बिफोर आफ्टर टाकाल ना, काही व्हिडिओ तुमचे चालणार नाहीत. तुम्हाला ना काहीतरी त्यांना एज्युकेट केलं पाहिजे. खरंय. म्हणजे काय, की तुम्ही एखादा आय मेकअपचा ट्युटोरियलच टाकला. आज मी तुम्हाला एक मस्त हेअरस्टायलिंगच शिकवते. मेसी खोपा काय असतो आज तुम्हाला शिकवते. जास्तीत जास्त तुम्ही फ्री एज्युकेशन द्यायचा प्रयत्न कराल ना, म्हणजे ज्या पण व्हिडिओमध्ये घेण्यासारखं पाहिजे काहीतरी, ते बरोबर. व्हिडिओ खूप चालतील. सेकंड आहे एंटरटेनमेंट. एंटरटेनिंग व्हिडिओ खूप चालतात मार्केटमध्ये. आता तुम्ही विचार कराल मेकअप आर्टिस्टमध्ये एंटरटेनमेंट काय द्यायची? बरोबर. हे बघा लग्नाच्या ऑर्डरला जाता ना, हो. लग्नासारखी एंटरटेनमेंट कुठेच नाहीये. खरंय. कशाला नॉर्मली ब्राईडचे फक्त बिफोर आफ्टर व्हिडिओ टाकतात. हो, टाका हो. ना एंटरटेनमेंट. आज सकाळी 4 वाजता उठले. बघा अजून लग्नाचा गेट पण उघडलेला नाहीये. आज मी हॉलमध्ये गेले. ब्राईडला थोडासा लेट झालाय. पण आता कमी वेळेत पण मी किती ब्राईडची बेस्ट चिडचिड जी होते चिडचिड ती होते. खरंय. पण कमी वेळेत मी बेस्ट मेकअप कसा करून दाखवला. हा घ्या ब्राईडचा पहिला लूक. त्यानंतर तिच्या डोलीतून एंट्री, एकमेकांना हार घालतायत ती मजा, खरंय. नवऱ्याची एंट्री. अरे ही एंटरटेनमेंट नाही तर काय आहे? खरंय. आज आपलं इंडियन वेडिंग सारखी एंटरटेनमेंट कुठेच नाहीये. आणि ह्युमन इंटरेस्टचा फॅक्टर येस, व्हॉइस ओव्हरमध्ये मस्तपैकी एंटरटेनिंग व्हिडिओ बनवा ना. स्टार्ट टू एंड. अरे 100% चालणार. मी पूर्वी पण माझे व्हिडिओ टाकलेत ना, जेव्हा मी खूप ब्राईड करायचे. आता माझा कंप्लीटली फोकस अकॅडमीवर आहे. त्यामुळे मी सिलेक्टेड ब्राईड करते. आधी पण जेव्हा फॉलोअर्स पण कमी होते ना 20-25 हजार, माझे व्हिडिओ 1-1, 1.5-1.5 लाखाला गेलेत. माझे पेज मी मुलींना म्हणून म्हणते, तुम्हाला माझी जर्नी बघायची आहे ना, तुम्ही आधी पुढून माझं पेज बघू नका. तुम्हाला सक्सेसच दिसेल. तुम्ही शून्यातून खालून माझं पेज बघायला चालू करा. म्हणून तुम्हाला सांगते ना, एक तर एंटरटेनमेंट द्या, नाहीतर फ्री एज्युकेशन द्या. हे व्हिडिओ तुमचे चालणार. आणि लास्ट तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. खरंय. असं नाहीये तुम्ही सोशल मीडियावर आज 1 दिवस टाकलं, की 8 दिवस तुम्ही गायब राहिलात. तुम्हाला लोकं विसरणार. कन्सिस्टंट तुम्हाला डेली लोकांच्या समोर यायचंय. आज ॲडव्हर्टायझिंग बघा ना, मॅगी 2 मिनिट, 2 मिनिट मॅगी. आज प्रत्येकाच्या घरामध्ये मॅगीची पाकिटं तुम्हाला भेटणारच आहेत. हो, खरंय. कारण की ते इतकं ॲडव्हर्टायझिंगमध्ये हॅम्पर केलं जातं ना, डेअरी मिल्क, हे ते. आपण आपली ॲडव्हर्टायझिंग करायची आणि बरोबर आहे. सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये स्वतःची ॲडव्हर्टायझिंग करू शकता हां. तुम्हाला ₹1 खर्च करायची गरज नाहीये. आज रील्स बनवा, स्टोरीज टाका, आज छान-छान व्हिडिओ बनवा, पण डेली. कन्सिस्टंट राहणं. म्हणून म्हणाले डिसिप्लिन. डिसिप्लिन तुमच्या आयुष्यात असेल, की बाबा ही गोष्ट करायचीच आहे. आज झोपेपर्यंत जसं कसं उठल्यावर अन्न, वस्त्र, निवारा आपण सगळ्या दिवसभराच्या बरोबर गोष्टी दात घासणं, जेवणं 2 वेळेचं सगळं करतो ना. मग सोशल मीडियाला तुम्हाला स्वतःच्या एक म्हणतात ना, मार्केटिंगला, बिझनेसला टाईम देणं खूप गरजेचं आहे.
बस मी तुम्हाला सांगेन, या 3 गोष्टी जर एक मेकअप आर्टिस्ट मुलीने केल्या, हम्म. तर तुम्हाला पण असं वाटतं की तिला सक्सेस नाही मिळणार? खरंय. 100% अर्थातच मिळणार. मिळणार. पण कुठेतरी या 3 फॅक्टरमध्ये आता तुम्ही विचार करा की तुम्ही कुठे कमी पडताय. बरोबर आहे. खरंय. त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. बस काय असतो सक्सेस कसं. आणि हे काय फक्त मेकअप आर्टिस्ट फील्डच नाही. कुठल्याही फील्डमध्ये 3 गोष्टी तुम्ही करा. बरोबर आहे ना? बरोबर. एक शिक्षण घ्या, स्वतःला प्रमोट करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. कुठलाही बिझनेस बेस्ट होऊ शकतो. तसंच तर आर्या दागिना आपला आज आपण एका वर्षात ग्रो केला ना, हेच करून. म्हणजे हाच यशस्वी व्यवसाय किंवा व्यवसाय येस. सक्सेसफुल बिझनेसचा कानमंत्र असं मी म्हणेन. कानमंत्र आहे खरंय, बस. खरंय. बाकी काहीच नाही म्हणजे खरंय. वेगळं असं. आणि आज मोठ्या प्रमाणात जसं म्हटलं तसं मेकअप इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तितकी कॉम्पिटिशन आहे. म्हणजे आज प्रत्येक जण करतंय, प्रत्येक जण स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न करतंय. अगदी म्हणजे मराठी असेल किंवा इतर भाषिक सुद्धा अनेक मेकअप आर्टिस्ट आहेत. मग अशा या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये आपण कसं टिकून राहायचं, कसं आपण टक धरून सगळ्यांपेक्षा वेगळं उभं राहू शकतो? मी तुम्हाला खरं सांगू का? हे बघा, माझी ना उत्तरं ना कदाचित खूप लोकांना अशी ना वेगळी वाटू शकतात. पण मी तुम्हाला सिरियसली सांगू, कॉम्पिटिशन मानली ना तर आहे. वा. जर तुम्ही कॉम्पिटिशन समजलीच नाही, तुम्ही कोणाला कॉम्पिटिटर समजलंच नाही, हम्म. तर कशाला कुठली आली आहे कॉम्पिटिशन? आज खरंय. लोकांना वाटतं की स्टुडंट मिळत नाहीत, हे नाही होत, ते नाही होत, ते नाही होत. अरे पण मग आमच्या अकॅडमी कसे चाललेत एवढ्या वर्षापासून? माझे 3-3, 4-4 महिन्याच्या पुढच्या बॅचेस फुल आहेत. कुठून आली कॉम्पिटिशन? मला खरंच नाही कळत. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून मुली माझ्याकडे येत आहेत. पण लक्षात ठेवा, मी जेव्हा म्हणते की कॉम्पिटिशन मानली तर आहे, या बाबतीच्या मागे जो अभ्यास आहे किंवा या बाबतीत मागे जी घेतली गेलेली मेहनत आहे, की हम्म. त्यामुळे आज ती कॉम्पिटिशन जाणवत नाहीये. खरंय. ती मेहनत तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना. बरोबर. जर तुम्ही खरंच तुम्हाला एक अकॅडमी ओपन करायची आहे, जर तुम्ही स्वतःच्या अगदी क्लासमध्ये 5 पोरी का होईना तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही त्याला जास्तीत जास्त प्रमोट कराल, की स्वतःच्या अकॅडमीचे व्हिडिओ सतत पोस्ट कराल, स्टुडंटचं काम सतत पोस्ट कराल, स्टुडंटचा प्रवास, की बाबा ही डे 1ला हे करत होती. हम्म. आज एक्झाम डेला हिचा मेकअप बघा काय आहे. तिच्या तोंडून तिच्याबद्दलचे रिव्ह्यूज व्हिडिओ टाका. तुम्ही क्लायंटचे रिव्ह्यू व्हिडिओ टाका. तुम्हाला जास्तीत जास्त प्रमोशनच केलं पाहिजे ना. बरोबर आहे. तेव्हा तुमच्याकडे कॉम्पिटिशन येणार नाही. हम्म. लक्षात ठेवा. कॉम्पिटिशन केव्हा जाणवते? जेव्हा तुमच्या पेजवर काहीच नाहीये बघायला आणि तुम्ही म्हणता, की तुम्ही बाबा ₹10,000 ब्राईडचे मेकअपचे घेता. ब्राईड काय म्हणते? आम्हाला दाखवा तुमचं काम. बरोबर. आणि तुमच्या पेजवर 2च मेकअप आहेत. तुम्हाला वाटतं ती ब्राईड तुम्हाला 10,000 तरी देईल? अजिबात ती नाही. म्हणेल 5 मध्ये काम करा ओ, 4 मध्ये काम करा. आणि हम्म. हेच होतंय आमच्या मेकअप इंडस्ट्रीत. आमच्या मेकअप इंडस्ट्रीमध्ये जो पण सक्सेसचा रेशिओ हळूहळू हा. कमी होत चाललाय ना, तो यामुळे होत चाललाय. लोकांना ना नक्की प्रॉब्लेम काय आहे ना, तो त्यांना कळत नाहीये. लोकं काय करतात, अपग्रेड व्हायला पैसे जास्तीत जास्त खर्च करतायत. महागातले प्रॉडक्ट घ्यायला पैसे खर्च करतायत. पण जिथे जास्त पैसे खर्च खरंच केले पाहिजे किंवा एनर्जी खर्च केली पाहिजे, ते करत नाहीये, म्हणजे स्वतःची मार्केटिंग. बरोबर आहे. सोशल मीडियाचा जास्तीत जास्त यूज नाही करत आहे. पेज बनवा ना, पोर्टफोलिओ बनवा ना. मी दरवेळी म्हणते Instagramचं पेज हे तुमचा बायोडेटा आहे. खरंय. ते बघून लोकं तुम्हाला प्राईज देतात. तुम्ही म्हणाल, की मी 25 घेणार. अरे 25,000चं पेज तरी तुझं दिसलं पाहिजे ना, की 25,000चं आहे. बरोबर. लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही 25,000चं पेज बनवलं आणि तुम्ही 20,000 तुमचा रेट ठेवताय, तर तुम्हाला वाटतं, की तुम्हाला कॉम्पिटिशन जवळपास पण तुमच्या येईल. लोकांना वाटेल, "अरे हिचा मेकअप बघून तर मला वाटलं 25,000-30,000 असेल. पण ही 20 म्हणतेय. चला पटकन बुक करून मोकळे होऊया." बरोबर आहे ना? आणि हेच खरंय, आपल्याला खरंय. करायचं आहे. आपल्याला क्वालिटी एकदम टॉपची ठेवायची आहे. आणि तुमचे रेट्स आणि तुमचं म्हणतात ना, हे थोडं कमी ठेवायचं आहे. हम्म. हम्म. कॉम्पिटिशनमध्ये या पद्धतीने तुम्ही जर उतराल ना तर तग आणि धरू शकतो. तुमचं काम एकदम बेस्ट दिलं, क्लायंट सॅटिस्फॅक्शन, तर तुम्हाला सांगू ही चेन आहे, चेन. हम्म. जसं तुम्हाला माहिती आहे फॅमिली डॉक्टर असतो, बरोबर. की आपल्याला एकदा गुण आला तो डॉक्टर, आपण म्हातारं होईपर्यंत एकच तोच डॉक्टर. असतो. खरंय. तो डॉक्टर बिचारा म्हातारा होत ना, तोपर्यंत आपण त्याच्याकडे कन्फर्म आहे का? आणि एका डोसमध्ये आपल्याला त्याचा हे आला. तसंच आहे. मेकअप हम्म. इंडस्ट्री एक चेन आहे, की हम्म. एकदा तुमचं काम आवडलं, की दरवेळी सगळ्या फंक्शनला तुम्हीच हवात तुम्हीच त्याला. असणे. आणि एवढंच नाही, की घरामध्ये बाकीची लोकं पण तुम्हालाच बोलवणार आहेत. खरंय. म्हणून तुम्हाला सांगते ना, प्लीज कॉम्पिटिशन एकतर स्वतः मानू नका. कॉम्पिटिशन करत बसाल ना, तर एक निगेटिव्हिटी निर्माण होत राहील आणि त्यामुळे काय होणार माहिती आहे, दरवेळी तुम्हाला काय वाटणार, अरे कॉम्पिटिशन आहे ना, म्हणून काम नाही मिळत आहे. आपण एक्सक्यूजेस देतोय स्वतःला. बरोबर. आता व्हेरी ट्रू. कॉम्पिटिशन आहे ना, तर असंच होणार आहे. आणि आपण मग तिकडे ना सेटल होतो, बेअर की जाऊ मिनिमम दे. वर. हां, की अगं ही पण आहे, हिला पण एवढेच मिळतायत. चल हम्म. मला मिळाले बस. हे नका करू यार प्लीज.
समजूच नका कॉम्पिटिशन आहे. असं समजा ना, मला फक्त स्वतःचा 100% बेस्ट द्यायचा आहे. माझ्यासाठी कोणी कॉम्पिटिटर नाहीये. सगळे माझे फ्रेंड आहेत, जे प्रत्येक क्षेत्रात स्वतः खूप बेस्ट करतायत आणि दुसऱ्यांबद्दल आहे ना, आनंद व्यक्त करायला शिका. आपल्याला काय होतं माहितीये, या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम काय माहितीये, हां. की लोकांना काय वाटतं माहितीये, की "अरे, हिच्याकडे काम आहे. ही हं. रोज ऑर्डर करते. माझ्याकडे का नाहीये?" कळलं? हं. वाईट वाटतं लोकांना. पण त्या मुली अप्रोच नाही करत, "अरे, तुला ऑर्डर्स खूप असतात ना, मी येऊ का तुझ्यावर ऑर्डरला? खरंय. मी हेअर करायला येऊ का? माझा हेअर खूप चांगले आहेत. मी सायडर्स करायला अप्रोच करा ना. तुम्ही काय करता घरात बसून? हिला खूप काम आहे. हिच्याकडे खूप पैसे आहेत. आपल्यापेक्षा ही बेस्ट आहे. मग तिच्याबद्दल वाईट वाटत बसणं. अरे यार, मला हे कळत नाहीये ना, हं. तुम्हाला लाईफमध्ये काय हवंय तिकडे फोकस कम्प्लिटली ठेवा. काय नाहीये, त्यावर फोकस तुमचा जाईल ना, तर आयुष्यात तेच अट्रॅक्ट होत राहील. खरंय, खरंय. त्यामुळे मी सगळ्यांना हेच सल्ला देईन, कॉम्पिटिशन मानूच नका. काही कॉम्पिटिशन-बिम्पिटिशन नसतं. स्वतःचीच कॉम्पिटिशन समजा स्वतःला रोज. खरंय, खरंय. मॅम आपण गेल्या बराच वेळ आपण गप्पा मारतोय आणि खरंच मी जसं म्हटलं तसं या गप्पा तर होत्याच, पण खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. म्हणजे फक्त बिझनेस वुमन्स नाही, तर अगदी प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसाला सुद्धा जे एक म्हणतो ना, एक खूप पॉझिटिव्हिटी तुम्ही देऊन गेलात. तुमच्या प्रत्येक उत्तरातून, तुमच्या प्रत्येक प्रसंगातून तुम्ही खूप छान पॉझिटिव्हिटी आम्हाला दिलीत. खूप खूप धन्यवाद. लोकमत सखीला तुम्ही वेळ दिल्याबद्दल, आमच्याशी खूप सुंदर गप्पा मारल्याबद्दल आणि आमच्या अर्थातच प्रेक्षकांना गाईड केल्याबद्दल. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. काही प्रश्न तुमच्या मनात असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. बाकी लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.